नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भाच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मित्रांनो बघा, आपण पाहतो या ठिकाणी की MPSC कंबाईंड मुख्य परीक्षा पेपर 1 मध्ये जो मराठी विषय आहे मित्रांनो, तर मराठी विषयासंदर्भात या ठिकाणी काही जे तुम्ही पाहताय की थंबनेल काही गुगली क्वेश्चन असतात बघा, ठीक आहे. आणि आपण खूप सारे चांगला अभ्यास करून जातो आणि त्या ठिकाणी पाहतो की वेळेवरच छोटे छोटे प्रश्न वेळेवर चुकून जातात बघा, ठीक आहे. म्हणजे आपण खूप चांगला अभ्यास करून जातो, खूप चांगल्या मोठ्या मोठ्या कन्सेप्ट करून जातो आणि वेळेवर काय होतात की लहान लहान प्रश्न चुकतात बघा, ठीक आहे. तर असे काही गुगली क्वेश्चन आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर बघा, अतिशय तोंडावर तुमची मुख्य परीक्षा आलेली आहे बघा आणि मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये जो मराठीचे आपण पाहतो 50 प्रश्न आणि त्यामधील 45 प्रश्न हे व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित असतात. तर त्यामधील मित्रांनो आपण पाहतो की 45 पैकी 45 आपण ते प्रश्न घेऊ शकतो, ठीक आहे, जर व्यवस्थित एका वेळेनं जर आपण अभ्यास करत असेल तर. आजच्या सेशनमध्ये आपण गुगली प्रश्नांसोबत प्रश्नांच्या माध्यमातून काही टॉपिक सुद्धा कव्हर करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हे सेशन तुम्हाला पाहायचं आहे. आणि बघा, तुम्हाला जर लेक्चर आवडलं ना मित्रांनो, ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं बघा आणि सोबत कमेंटमध्ये तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये डाऊट सुद्धा तुम्हाला सांगायचे आहे बघा, ठीक आहे. चालेल, तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, पहिलाच अतिशय छोटासा प्रश्न आहे बघा की राजवाडा हा कोणता समास आहे, ठीक आहे. समासावर आपल्या कंबाईंड मुख्य परीक्षेला प्रश्न असतोच, ठीक आहे. आणि हा एवढा सोपा प्रश्न आहे की तुम्ही पाहल्या याचं उत्तर दिले असेल, बरोबर आहे की सर एवढा सोपा प्रश्न कशासाठी आणला. बघा, तर यामागे एक लॉजिक आहे बघा. आपण पाहणार की राजवाडा हा कोणता समास आहे, ठीक आहे. तर आपण म्हणतो ना की राजवाडा राजाचा वाडा. बघा काय म्हटलेलं आहे, राजवाडा जर म्हटलं तर राजाचा वाडा. बघा दिसून आलाय तुम्हाला की राजाचा वाडा. आता यामध्ये या शब्दामध्ये तुम्हाला राजा दिसत आहे की वाडा दिसत आहे, म्हणजेच काय, राजवाडा या शब्दामध्ये तुम्हाला वाडा दिसत आहे की राजा दिसत आहे. राजवाडा ऑब्विसली याच्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, वाडा, बरोबर आहे. म्हणजेच काय, दुसरं पद काय आहे, प्रधान आहे. आपण पाहतो मित्रांनो, समास म्हटलं की त्यामध्ये पद महत्वाचे असतात बघा, ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा, द्वंद्व समास, अविभाव समास, बहुव्रीही समास आणि तत्पुरुष समास. या ठिकाणी समासाचे 4 प्रकार दिलेले आहेत. सर्वात पहिले पहा की अविभाव समास काय सांगतो आपल्याला की पहिले पद काय असते, महत्वाचे असते बघा. पहिले पद महत्वाचे, बघा क्लिअर. पहिले पद काय असते, महत्वाचे, क्लिअर. त्यानंतर बघा तत्पुरुष समास म्हटलं तर दुसरे पद महत्वाचे. बघा काय म्हटलेलं आहे, दुसरे पद महत्वाचे, दुसरे पद महत्वाचे, क्लिअर. त्यानंतर काय म्हटलंय बघा, द्वंद्व समास म्हटलं तर यामध्ये आपल्याला दोन्ही पदे महत्वाची दिसतात. दोन्ही पदे काय असतात तर महत्वाची असतात, बरोबर आहे. आता पद म्हणजे काय, तर पद म्हणजे शब्द, शब्द आणि पद, बरोबर आहे. तर वास्तविक आता त्यामध्ये आपण पाहतो ना की समासामध्ये प्रत्येक प्रकारामध्ये 2 शब्दां मिळून 2 पदां मिळून, ठीक आहे, शब्द तयार झालेले असतात, बरोबर आहे. हे बेसिक कन्सेप्ट आहे बघा. त्यामध्ये बघा बहुव्रीही समास काय सांगते की दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. म्हणजे काय, तर तिसरे पद काय असते मित्रांनो, महत्वाचे. तिसरे पद प्रधान किंवा महत्वाचे असते बघा. चला क्लिअर. तर हे तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा विचारतात, बरोबर आहे. म्हणजे एकीकडे समासाचे 4 मुख्य प्रकार दिलेले असतात आणि दुसरीकडे कोणते पद प्रधान किंवा कोणते पद महत्वाचे एकीकडे दिलेले असतात, बरोबर आहे. आता यामध्ये काय म्हटलेलं पहा, राजवाडा. आता राजवाडा जर म्हटलं तर तुम्हाला काय दिसून राहिलं, राजा दिसते की वाडा दिसते, वाडा, राजाचा वाडा, बरोबर आहे. त्याचं काय होत आहे बघा, राजाचा वाडा. म्हणजेच काय, तर दुसरं पद या ठिकाणी आपल्याला महत्वाचं दिसत आहे, बरोबर आहे. मग दुसरे पद महत्वाचे म्हटलं तर काय येणार, तत्पुरुष समास. बघा येत आहे लक्षात. म्हणजे आपलं पहिल्याच प्रश्नाचं उत्तर काय येत आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये, क्लिअर. आता इथं जर तुम्हाला म्हटलं असतं की आई वडील हा शब्द, बघा काय म्हटलेला आहे की आई वडील हा शब्द कोणत्या समासामध्ये येतो, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, शब्दामध्ये पाहायचं आहे पद कोणतं महत्वाचं आहे. आई महत्वाची आहे का, यस. वडील महत्वाचे आहेत का, यस. म्हणजे दोन्हीही पदे महत्वाची. मग दोन्ही पदे महत्वाची असेल तर कोणता समास, द्वंद्व समास. बघा येत आहे लक्षात सर्वांच्या, क्लिअर, बरोबर आहे. आता यानंतर पहा काय म्हटलेलं आहे की जन्म एक शब्द आहे, जन्म, बरोबर आहे. येत्या लक्षात, जन्म म्हणजे काय, ठीक आहे. तर या जगामध्ये येणे, बरोबर, ठीक आहे. आणि इथं जर म्हटलं मी आ जन्म, बघा काय म्हटलं की आ जन्म, तर आता काय इथं या शब्दाचा अर्थच बदलला बघा, जन्मापासून, बरोबर आहे. म्हणजेच काय, आ जन्म असे 2 पद महत्वाचे आहे. मग पहिल्या पदाला इथं काय आलेलं आहे, महत्व आलेलं आहे. पहिलं पद महत्वाचं म्हटलं तर काय येणार आहे बघा, कोणतं, तर अविभाव समास येणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की तत्पुरुष समास आताच पाहिलं, राजाचा वाडा, बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलंय, बहुव्रीही समास कशाला म्हणतो बघा, एखादं एक्झाम्पल आपण घेऊया इथे. काय म्हटलंय बघा की लक्ष्मीकांत. बघा काय म्हटलंय, लक्ष्मीकांत, बरोबर. आता या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो बघा, 2 शब्द आहे लक्ष्मी आणि कांत. काय होतं बघा, लक्ष्मी आहे कांता,
लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो, बरोबर आहे. तर त्याला काय म्हणतो आपण? विष्णू, बरोबर आहे. काय म्हणतात त्याला? विष्णू. येत्या लक्षात? म्हणजेच काय बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला की दोन्ही पदाचा या ठिकाणी काय झालेला आहे? लोप झालेला आहे आणि तिसरेच पद निर्माण झालेले आहे. याला आपण काय म्हणतो? बहुव्रीही समास असं म्हणतात बघा. ठीक आहे. त्यामुळे आता याला आपण म्हणतो बहुव्रीही समास. आता यामध्ये खूप सारे प्रकार आणि उपप्रकार पडतात. ठीक आहे. इथे दिसेल आपल्याला खूप सारे प्रकार उपप्रकार. आता हा प्रश्न काय आहे बघा, अत्यंत इझी क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो, बरोबर आहे. आता इथं जेव्हा आपण बघा पाहायला जातो, बघा 1 मिनिटामध्ये आपण थोडं क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रश्न जरी छोटा असेल परंतु कन्सेप्ट यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे? समास. थोडं या टॉपिककडे आपण थोडी एक लक्ष देऊया. पहा, समास म्हणजे काय? तर शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द, याला आपण काय म्हणतो? समास असं म्हणतो बघा. ठीक आहे. आणि या समासामध्ये मुख्य प्रकार किती पडतात? 4. आताच पाहिले आपण बघा. ठीक आहे. तर त्या 4ही प्रकाराची एक छोटीशी रिव्हिजन आपण करून घेऊया मित्रांनो, कारण समास टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतात म्हणजे येतात बघा. ठीक आहे. चालेल. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सगळ्यात पहिला प्रकार कोणता येतो बघा? तर तो आहे अव्ययीभाव समास. अव्ययी भाव समास. अव्ययीभाव समास ओळखायचा कसा मित्रांनो? बघा सर्वात पहिलं तर या ठिकाणी आपण काय पाहणार की इथे काय असते? पहिले पद काय असते? प्रधान. पहिले पद काय असते बघा? प्रधान. चला क्लिअर. आणि यामध्ये आपण पाहतो पहिलाच नियम कोणता आहे? नियम म्हणजे काय? तर 2-3 शब्द लक्षात ठेवायचे बघा. काय म्हटलेलं आहे? आ, यथा आणि प्रति. बघा काय म्हटलंय? आ, यथा आणि प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द. कोणते? तर संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, बरोबर आहे. जसं आजन्म, यथामती, प्रतिदिन हे सर्व शब्द कशामध्ये? अव्ययीभाव समासामध्ये. चला क्लिअर. त्यानंतर दुसरा इथे एक छोटासा नियम दिसतो तुम्हाला की हर, दर, बर. बघा काय म्हटलंय? हर, दर, बर. त्यानंतर काय येणार बघा? बिन बेला, गैर, बिन बेला, गैर, बे, बरोबर आहे. ठीक आहे. तर हे कोणते? तर बघा इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला फारसी उपसर्ग. काय म्हटलेलं आहे? फारसी उपसर्ग. बघा येऊन लक्षात. ठीक आहे. म्हणजे हररोज, दररोज, बरहुकूम, बिनधोक, बेलाशेक, गैरहजर, बेमालूम. तर हे सर्व शब्द कोणते? तर काय तयार झालेले आहे बघा? अव्ययीभाव समासाचे उदाहरण तयार झालेत. ठीक आहे. त्यानंतर एक तिसरा छोटासा एक नियम येतो बघा, म्हणजेच काय? त्याला म्हटलेलं आहे मराठीतील. ठीक आहे. इथं लक्षात ठेवायचं मराठीतील द्विरुक्ती. बघा काय म्हटलेलं आहे? मराठीतील द्विरुक्ती म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? एकच शब्द पुन्हा पुन्हा येणार, म्हणजे अभ्यास त्याचा एक प्रकार पकडा. ठीक आहे. म्हणजेच काय? तर घरोघरी. बघा कोणते शब्द येणार आहे? घरोघरी. ठीक आहे. त्यानंतर बघा दारोदारी, घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, पानोपानी, बरोबर आहे. अशा प्रकारचे वारंवार. बघा अशा प्रकारचे शब्द कशामध्ये येणार? तर बघा सरळ अव्ययीभाव समासामध्ये. झाला तुमचा पहिला प्रकार मोकळाच झाला बघा. ठीक आहे. म्हणजे अव्ययीभाव समास म्हटलं तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. सरळ एवढंच लक्षात ठेवा. चालेल मित्रांनो. तर हा झाला एक प्रकार कशाचा? समासाचा. त्यानंतर बघा दुसरा प्रकार पाहूया. ठीक आहे. दुसरा प्रकार या ठिकाणी दिसेल तुम्हाला द्वंद्व समास. बघा इथं पाहायला मिळतो आपल्याला द्वंद्व समास. आता द्वंद्व समास जर म्हटलं तर यामध्ये काय सांगितलेलं आहे आपण की दोन्ही पदे महत्वाची. बघा काय म्हटलंय? दोन्ही पदे काय असतात? तर महत्वाची असतात. दोन्ही पदे महत्वाची असतात शब्दामधली, बरोबर आहे. जसं की आता द्वंद्व समासामध्ये मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात, बरोबर आहे. त्यामध्ये पहिलाच प्रकार आपण पाहतो की इतरेतर द्वंद्व समास. बघा कोणता म्हटलेला आहे? इतरेतर. बघा काय म्हटलेलं आहे? इतरेतर द्वंद्व समास, बरोबर. दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो वैकल्पिक द्वंद्व. बघा काय म्हटलेलं आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बघा समहार. बघा काय म्हटलेलं आहे? समहार द्वंद्व समास. तर असे मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात 3. ठीक आहे. कशाचे? तर बघा द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची. यामध्ये आपण पाहतो, मी एक एक्झाम्पल तुम्हाला याच्या आधीच दिलेलं आहे बघा. आई वडील. काय म्हटलंय? आई वडील. आई महत्वाची, वडीलही महत्वाचे, बरोबर आहे. मग आता इतरेतर कशाला म्हणायचं? वैकल्पिक कशाला म्हणायचं? समहार कशाला म्हणायचं? शब्दाचा विग्रह जर व आणि या शब्दांनी होत असेल तर त्याला म्हणायचं इतरेतर द्वंद्व, बरोबर आहे. वैकल्पिक द्वंद्व म्हटलं तर की, किंवा. बघा काय म्हटलंय? की, किंवा, अगर अशा शब्दांनी होत असेल. ठीक आहे. अशा उभयान्वी अव्ययानी होत असेल तर त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास, बरोबर आहे. म्हणजेच काय? जसं आपण म्हणतो ना की आई वडील. बघा काय म्हटलं आहे? आई वडील. ठीक आहे. तर काय विग्रह होणार? आई आणि वडील, बरोबर आहे. त्यानंतर बघा भाऊ बहीण.
ठीक आहे. भाऊ बहीण म्हणजे काय, भाऊ आणि बहीण, बरोबर आहे. येत्या लक्षात भीम अर्जुन, भीम आणि अर्जुन, बरोबर आहे. अशा प्रकारचे शब्द त्याला म्हणायचं इतरेतर द्वंद्व, ज्याचा विग्रह व आणि या उभयान्वी अवयांनी होतात. क्लिअर. त्यानंतर बघा वैकल्पिक. वैकल्पिक म्हटलं म्हणजे काय, दोन पैकी एक या ठिकाणी राहणार बघा. ठीक आहे. जसं की आपण पाहतो की तुम्हाला चहा हवा की कॉफी, म्हणजेच काय चहा कॉफी. बघा काय म्हटलेलं आहे, चहा कॉफी. येत्या लक्षात चहा कॉफी. ठीक आहे. सत्य किंवा असत्य म्हणजे काय, सत्यासत्य. बघा येऊन आलं लक्षात. न्याय किंवा अन्याय, न्यायान्याय, हे शब्द पुन्हा पुन्हा एक्झाम मध्ये आलेले आहेत. ओके चालेल. त्यानंतर बघा काय म्हटलंय, समहार म्हणजे काय, तर सर्वच्या सर्व, त्या शब्दाशी निगडीत सर्वच्या सर्व गोष्टी. ठीक आहे. जसं की आपण पाहतो यामध्ये तुम्हाला दिसेल मीठ भाकर शब्द, मीठ भाकर. आता मीठ भाकर म्हणजे काय मित्रांनो, बघा मीठ भाकर शब्दाचा विग्रह काय होणार. ठीक आहे. तर मीठ भाकर म्हणजे साधं जेवण. मीठ भाकर म्हणजे काय, साधं जेवण. मग फक्त मीठ आणि भाकरच जेवणार का, नाही. ठीक आहे. तिथं काय राहणार आहे बघा, तर मीठ भाकर म्हणजे काय, मीठ भाकर, त्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा, बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा एखादं टोमॅटो कापलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर लाल मिरच्याचा ठेचा आहे, त्यावर मस्त तेल आहे बघा. ठीक आहे. हाताने फोडलेला कांदा आहे. ठीक आहे. हे सर्व याला काय म्हणतात बघा, साधं जेवण, बरोबर आहे. म्हणजे मीठ भाकर. मग विग्रह कसा होणार, मीठ भाकर व इतर तत्सम पदार्थ, बरोबर आहे. येत्या लक्षात. किंवा आपण पाहतो या ठिकाणी तुम्हाला दिसेल केर कचरा. केर कचरा हा शब्द कशामध्ये येतो, केर कचरा, केर कचरा. क्लिअर. तर केर कचरा म्हणजे काय, तर केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ. बघा येत आहे लक्षात. म्हणजे त्याच्याशी संबंधित जे शब्द असतात ते सर्व आपल्याला घ्यावं लागेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, वेणीफणी. बघा नेहमी हे परीक्षेमध्ये येणारे शब्द आहेत बघा. वेणीफणी म्हणजे काय मित्रांनो, तर वेणीफणी व इतर साज शृंगार, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला दिसेल इथं वेणीफणी झाला, केर कचरा झाला, भाजीपाला. हा शब्द कितीतरी वेळा विचारलेला आहे, भाजीपाला. येत्या लक्षात. भाजीपाला म्हणजेच काय, भाजीपाला व इतर तत्सम पदार्थ, बरोबर आहे. येत्या लक्षात. इतर तत्सम वस्तू, बरोबर. तर अशा प्रकारचा याचा काय होतो, विग्रह होतो. याला समहार द्वंद्व समास असं म्हणतात. झाले ना. तीनच प्रकार आहे बघा कशामध्ये, द्वंद्व समासामध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी पहा दोन्ही पदे तुम्हाला काय दिसेल, तर महत्वाची दिसेल. याला म्हणायचं आहे द्वंद्व समास, बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा एक प्रकार आणखी आपल्याला पाहायला मिळतो, तर तो म्हणजे काय, तर बहुव्रीही समास. बहुव्रीही. बघा काय म्हटलेलं आहे, बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय मित्रांनो, आपण काय पाहिलेलं आहे, तर दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला म्हणतात तिसरे पद महत्वाचे. तिसरे पद महत्वाचे, बरोबर आहे. यामध्ये आपल्याला दिसतात चार प्रकार बघा. ठीक आहे. त्यामधला पहिलाच प्रकार दिसतो आपल्याला की विभक्ती बहुव्रीही समास, बरोबर आहे. पहिलाच प्रकार आहे बघा. काय म्हणतात त्याला, विभक्ती बहुव्रीही समास. बहुव्रीही, विभक्ती बहुव्रीही समास, बरोबर आहे. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी बघा, नत्र बहुव्रीही समास. कोणता येतो, नत्र बहुव्रीही समास, बरोबर आहे. तिसरा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो सह बहुव्रीही समास, बरोबर आहे. सह बहुव्रीही समास. आणि चौथा प्रकार आहे बघा, प्रादि बहुव्रीही समास. प्रादि बहुव्रीही समास. असे चार प्रकार आपल्याला पाहायला भेटतात बघा बहुव्रीही समासामध्ये, बरोबर आहे. आता बहुव्रीही समास काय सांगतो आपल्याला, का दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास, बरोबर आहे. पहिले शॉर्टकट वाला बघून घेऊ बघा. प्रादि बहुव्रीही समास काय म्हणतात बघा. तर यामध्ये कोणते उपसर्ग येणार, प्र, परा, अप, सु. बघा येत्या लक्षात. प्र, परा, अप, सु अशा प्रकारचे उपसर्ग लागून तयार झालेले शब्द म्हणजे काय, तर प्रादि बहुव्रीही समास. बघा येऊन लक्षात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर सह बहुव्रीही समास म्हटलं तर स आणि सह, बरोबर आहे. आपण म्हणतो ना सह परिवार, बरोबर आहे. अशा प्रकारचे शब्द कशामध्ये, तर सह बहुव्रीही समास. प्रादि बहुव्रीही म्हटलं तर प्र, परा, अप, सु. ठीक आहे. नत्र बहुव्रीही समास म्हणजे काय, तर मित्रांनो काय यामध्ये नकारार्थी अ, अन, न, ना. बघा काय म्हटलं आहे, अ, अन, न आणि ना. अ, अन, न, ना अशा प्रकारचे उपसर्ग लागेल शब्दांना. अनाथ. बघा आपण म्हणतो ना अनाथ, नाही नाथ ज्याला असा तो, त्याला म्हणतात अनाथ. तर काय झाला, नत्र बहुव्रीही समास, बरोबर आहे. खूप सारे शब्द आहे बघा. आणि त्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा जो प्रकार आहे तो आहे विभक्ती बहुव्रीही समास, बरोबर आहे. यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, समानाधिकरण आणि व्याधिकरण, बरोबर. एक दोन एक्झाम्पल बघूया मित्रांनो याचे. काय, विभक्ती बहुव्रीही समास. आता विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण बघूया आपण. ठीक आहे. जसं आपण पाहतो ना की एखादा शब्द असतो की बघा वक्रतुंड. काय म्हटलंय बघा, की वक्रतुंड. वक्रतुंड
हा शब्द कोणत्या समासाच्या उदाहरणामध्ये येतो बघा. ठीक आहे, म्हणजे कोणत्या समासाचं उदाहरण आहे. वक्रतुंड, मग शब्दाचा विग्रह करतो आपण की वक्र आहे तुंड ज्याचे असा तो. बरोबर आहे. काय म्हणतात त्याला, बघा काय म्हटलेलं आहे, वक्र आहे तुंड. बरोबर आहे, म्हणजे तोंड, वक्र आहे तुंड ज्याचे असा तो, त्याला आपण काय म्हणतो बघा, गणपती. काय म्हणतात त्याला, गणपती. बरोबर आहे, येत आहे लक्षात. ठीक आहे, म्हणजे काय, तर गणपती हा शब्द काय झाला, नाम झालं. बरोबर आहे, गणपती हा शब्द काय झालं, नाम झालं. तर नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मित्रांनो, इथं काय असते, तर विभक्ती बहुव्रीही समासामध्ये जे शब्द दिलेले असतात तर ते काय असतात, नामाचे विशेषण दिलेले असतात बघा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे शब्द काय असतात, तर नामाचे विशेषण असतात. क्लिअर, एवढं लक्षात ठेवायचं. खूप सारे शब्द आहे बघा, जसं आपण काय म्हणतो निळकंठ. बरोबर आहे, काय म्हणतात निळकंठ, म्हणजेच काय, निळा आहे कंठ. ठीक आहे, ज्याचा असा तो. ठीक आहे, तर काय, तर शंकर महादेव. बरोबर आहे, काय म्हणतात, शंकर महादेव. बरोबर आहे, मग शंकर महादेवाचे खूप सारे विशेषण आहे बघा, त्यापैकी एक म्हणजे निळकंठ. बरोबर आहे, मग काय, तर दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला म्हणतात बहुव्रीही समास. बरोबर आहे, मग आता कोणते कोणते पाहिले आपण, अविभाव समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. ठीक आहे, असे 3 प्रकार पाहिले बघा. यामध्ये तुम्हाला दिसेल की बघा, पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहला कोणता, अविभाव समास. दुसरा प्रकार पाहला द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार पाहला बहुव्रीही समास. आता हे 3 प्रकार तर आहेच, परंतु आता सर्वात जास्त उपप्रकार असणारा जो प्रकार आहे तो आहे तुमचा तत्पुरुष समास बघा. ठीक आहे, कोणता समास, तत्पुरुष समास. म्हणजे खूप सारे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल बघा. ठीक आहे, आपण पाहतो की समासामध्ये एक प्रकार आहे आपल्याला तत्पुरुष समास. कोणता आहे तो, तत्पुरुष समास. तत्पुरुष समास काय सांगतो आपल्याला, जे आपलं उत्तर आहे आपल्या पहिल्या प्रश्नाचं, म्हणजे प्रश्न आपण एक घेतला परंतु त्या माध्यमातून एक समास टॉपिक आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत. एकदम धावती रिव्हिजन म्हणूया बघा. ठीक आहे, आणि अत्यंत महत्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत. चालेल, ठीक आहे. आता बघा काय म्हटलंय, तत्पुरुष समास म्हटलं तर दुसरे पद काय असते, प्रधान असते. दुसरे पद काय असते मित्रांनो, तर प्रधान असते किंवा महत्वाचे असते बघा. ठीक आहे, तर यामध्ये दुसरं पद महत्वाचं, यामध्ये जवळपास 7 प्रकार पडतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिला प्रकार आपल्याला दिसेल की विभक्ती. कोणता येतो, विभक्ती बहुव्रीही समास. बरोबर आहे, त्यानंतर दुसरा प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे, विभक्ती बहुव्रीही समास, विभक्ती तत्पुरुष समास, दोन्ही ठिकाणी हा प्रकार तुम्हाला दिसेल. बरोबर, ठीक आहे, अलुक तत्पुरुष समास. बरोबर, तिसरा प्रकार आहे बघा. ठीक आहे, तिसरा प्रकार कोणता आहे तो, तर उपपद. ठीक आहे, उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास. त्यानंतर चौथा प्रकार आहे नत्र तत्पुरुष समास. बरोबर, पाचवा प्रकार आहे कर्मधारय तत्पुरुष समास. बरोबर, 6वा प्रकार येतो बघा मध्यम पदलोपी. बघा येत्या लक्षात, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आणि 7वा प्रकार आहे बघा द्विगु तत्पुरुष समास. कोणता येतो, तर द्विगु तत्पुरुष समास. असे 7 प्रकार तुम्हाला पाहायला भेटतात मित्रांनो. कशामध्ये, तत्पुरुष समासामध्ये. मी तुम्हाला वरवर पटापट सांगतो बघा. ठीक आहे, तर विभक्ती बहुव्रीही समास, जसा आपण आता एक शब्द पाहिला की राजवाडा. बरोबर आहे, काय म्हटलंय, राजवाडा. तर काय होते, राजाचा वाडा, म्हणजे चा लागलेला आहे, म्हणजे षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे, चोरभय, चोरापासून भय, चोर भय. बरोबर आहे, तर चोरापासून भय म्हणजे ऊनहून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर आहे, त्यानंतर आपण म्हणतो गायरान. बरोबर आहे, गायरान. बरोबर आहे, गायरान, गायीचे रान, गायीसाठी रान. बरोबर आहे, येत आहे लक्षात. तर हे जे शब्द आहे तर कशामध्ये मोडतात, विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. अलुक तत्पुरुष समास काय म्हणतात, तर अलुक म्हणजे काय, तर लोप न पावणारे. अत्यंत छोटासा टॉपिक आहे बघा, पण एखाद्या वेळेस असा म्हणजे काय, तर सहज येऊन जातो, याला म्हणतात गुगली क्वेश्चन बघा. ठीक आहे, तर काय म्हणते पहा, तर अलुक तत्पुरुष समास म्हणजे लोप न पावणारे. या प्रकारामध्ये शब्दांमध्ये ई या स्वराचा लोप होत नाही. जसं की मग यामध्ये शब्द दिलेले आहे, तुम्हाला दिसेल की अग्रेसर हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पंकेरुह. बघा काय म्हटलंय, पंकेरुह हा शब्द तुम्हाला खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला दिसेल. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा, अलुक म्हणजे काय, तर ई या स्वराचा लोप होत नाही. ठीक आहे, त्यानंतर पहा उपपद तत्पुरुष म्हणजे काय किंवा कृदंत तत्पुरुष म्हणजे काय. बघा कृदंतलाच काय म्हटलंय आपण, तर धातू साधित म्हटलेला आहे. बरोबर आहे, ठीक आहे, म्हणजे काय, तर धातूला प्रत्यय लागल्याच्या नंतर, ठीक आहे, या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही,
त्याला धातुसाधित म्हणतात. ओके, थोडं लेक्चर मी फास्ट घेतो मित्रांनो, त्याच्यामागे कारण असं आहे की खूप सारे टॉपिक कव्हर करायचे आहे बघा. ठीक आहे, खूप सारी माहिती द्यायची आहे, तुम्हाला शेवटपर्यंत जोडून राहायचं आहे बघा. ठीक आहे, मी या ठिकाणी काय सांगत आहोत तुम्हाला, एका प्रश्नाच्या माध्यमातून समास हा टॉपिक आपण या ठिकाणी क्लिअर करत आहोत बघा. ठीक आहे, तुमची रिव्हिजन व्हावी हा या मागचा हेतू आहे बघा. ठीक आहे, क्लिअर, तर व्यवस्थित लक्ष द्या. उपपद कृदंत तत्पुरुष समास म्हणजे काय, तर बघा एक उदाहरण घेतो बघा. शेतकरी, काय म्हटलंय, शेतकरी हा शब्द कोणत्या समासामध्ये येतो असा आपल्याला प्रश्न विचारतात. ठीक आहे, मग आपण काय, तर समासामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तुम्हाला विग्रह करता आला पाहिजे. शब्दाचा विग्रह करता आला तरच तुम्ही प्रकार किंवा उपप्रकार सांगू शकता. चालेल, तर बघा याचा विग्रह काय होतो मित्रांनो, तर शेती करणारा. बघा काय म्हटलं आहे, शेती करणारा. चला येत आहे लक्षात. बघा म्हणजेच काय, तर नारा, नारी, नारे अशा प्रकारचे तुम्हाला प्रत्यय दिसेल बघा धातूला लागलेले. ठीक आहे, तर त्याला डायरेक्ट म्हणायचं उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास बघा. ठीक आहे, चला येऊन आला का मित्रांनो लक्षात बघा बरं. ठीक आहे, चला एक सेकंड. ठीक आहे, त्यानंतर पहा नत्र. नत्र तत्पुरुष समास आणि नत्र बहुरी समास हे दोन्ही जवळपास काय आहे, सारखे आहे. अन न ना अशा प्रकारचे उपसर्ग आपण कुठं पाहिले, तर बहुरी समासामध्ये पाहिले आणि तत्पुरुष समासामध्ये पाहिले. तर तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेल की सर मग आता जर अशा प्रकारचा शब्द आला, अनाथ हा शब्द आहे, मग अनाथ हा शब्द नत्र तत्पुरुष मध्ये येतो, नत्र बहुरी मध्ये येतो, बरोबर आहे. मग त्याचं उत्तर काय घ्यायचं सर, तर सरळ सरळ जे ऑप्शन मध्ये आहे तेच उत्तर घ्यावं लागेल बघा. ठीक आहे, ऑप्शन मध्ये नत्र बहुरी समास, नत्र तत्पुरुष समास दोन्हीही ऍट ए टाइम येणार नाही. ठीक आहे, एकच येणार आहे बघा, असं लक्षात ठेवायचं. आणि दोन्ही जर आले तर मग त्याला सब ऑप्शन राहणार आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर करत चला. ओके, तर जसं आपण म्हणतो ना, अनाथ, नाही नाथ ज्याला असा तो म्हटलं तर बहुरी समास, आणि अनाथ म्हणजे नाथ नसलेला असं म्हटलं तर काय येणार, तर तत्पुरुष समास, बरोबर आहे. अशा प्रकारचं कर्मधारय समास जर म्हटलं मित्रांनो, तर यामध्ये खूप सारे प्रकार उपप्रकार तुम्हाला दिसेल. कर्मधारय समासामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये जर पाहिलं तर खूप सारे प्रकार दिसतात, बरोबर आहे. पूर्वपद विशेषण, उत्तरपद विशेषण, उभयपद विशेषण असे प्रकार तुम्हाला दिसेल. तर हे काय आहे बघा नेमकं, तर इथं 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित. काय म्हटलंय बघा की कर्मधारय समास. ठीक आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. आता बघा काय म्हटलंय, महाराष्ट्र. महाराष्ट्र बरोबर आहे, हा शब्द आहे. याचा विग्रह काय होतो बघा. ठीक आहे, तर महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र झालं. शब्दाचा विग्रह केला बघा. आता या शब्दामध्ये काय दिसते तुम्हाला, राष्ट्र हा शब्द काय आहे, नाम, बरोबर आहे, कोणतं सामान्य नाम. आणि महान हा शब्द काय आहे, विशेषण. महान हा शब्द काय दिसते तुम्हाला, विशेषण. चला क्लिअर झालं. तर दोन्ही पद पाहिले आपण, पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम. याला आपण काय म्हणणार मग, पूर्वपद विशेषण. झाला प्रकार तयार. जर कधी कधी काय होते बघा, तर पहिलं पद नाम आणि दुसरं पद विशेषण येते, मग त्याला काय म्हणायचं, उत्तर पद विशेषण, बरोबर आहे. कधी कधी काय होते, तर दोन्ही पद विशेषण येतात, मग त्याला काय म्हणायचं, उभय पद विशेषण. बघा जसं एखादा शब्द घेऊ आपण, लाल भडक. बघा लाल भडक हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये येतो, लाल भडक म्हणजे याचा विग्रह काय होतो बघा. ठीक आहे, काय म्हणतो आपण, खूप लाल. बघा काय म्हणतात त्याला, खूप लाल, बरोबर आहे. खूप विशेषण, लालही विशेषण, म्हणजे काय, दोन्ही पद काय झाले, विशेषण, बरोबर आहे. मग अशा प्रकारची उदाहरणं कशामध्ये येतात, तर कर्मधारय समासमध्ये. चला येऊन आले मित्रांनो, जसं वेशांतर, दुसरा वेश, बघा कर्मधारय समास. ठीक आहे, त्यानंतर काय, भवसागर, विश्वरूपी सागर. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, कर्मधारय समास. चला एवढं लक्षात. तर अशा प्रकारचे जे समास असतात, ठीक आहे, तर त्याला म्हणायचं कर्मधारय समास. मध्यम पदलोपी सर्वात इझी जो प्रकार आहे तो आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ठीक आहे, म्हणजेच काय, मधातील शब्दांचा काटकसर करून बनलेला शब्द. जसं आपण पाहतो यामध्ये एक फेमस शब्द आहे बघा, पुरणपोळी. कोणता शब्द आहे, पुरणपोळी, बरोबर आहे. म्हणजेच काय, पुरण घालून तयार केलेली पोळी. ठीक आहे, एवढं न म्हणता आपण काय म्हणतो, पुरणपोळी. झाली शब्दांची काटकसर, बरोबर आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तर कांदे पोहे. बघा काय म्हटलंय, कांदे पोहे. आता कांदे पोहे म्हणजे काय, तर कांदे घालून तयार केलेले पोहे, म्हणजेच काय, कांदे पोहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा साखर भात. साखर भात, बरोबर आहे. साखर घालून तयार केलेला भात म्हणजे साखर भात. येत आहे लक्षात. ठीक आहे, त्यानंतर कांदे भजे. कांदे भजे, कांदे घालून तयार केलेले भजे म्हणजे कांदे भजे. आता काय म्हटलंय, चुलत सासरा. चुलत सासरा. आता चुलत सासरा शब्द आला की आपल्या थोडं म्हणजे लवकर लक्षात येत नाही की याचा विग्रह काय आहे म्हणून, बरोबर आहे. कसं लक्षात ठेवायचं बघा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. बघा काय म्हणायचं, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा, म्हणजे याला म्हणायचं मध्यम पदलोपी तत्पुरुष समास, बरोबर आहे. मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ, बरोबर आहे. येतं लक्षात.
मावस भाऊ, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. बघा येत आहे सर्वात लक्षात. याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास. आणि सर्वात इझी आणि परीक्षेमध्ये येणारा टॉपिक आहे बघा, कोणता आहे? द्विगु तत्पुरुष समास. बरोबर. यामध्ये याचं पहिलं पद संख्या विशेषण असते. बरोबर आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलंय बघा, जसं नवरात्र. बघा येतं लक्षात, नवरात्रींचा समूह. बरोबर आहे, नवरात्र. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे? त्रैलोक्य. त्रैलोक्य म्हणजे 3 लोकांचा समूह. 12 भावांचा समूह. तर हे सर्वच्या सर्व शब्द बघा बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये येऊन गेलेले आहेत बघा. ठीक आहे. मग मुख्य परीक्षेमध्ये आपण काय होतो पहा. ठीक आहे. तर थोड्या शब्द जर चुकले तुमचे, थोडे प्रश्न जर चुकत गेले ना, तर आपल्याला मग 50 पैकी काय, तर मग खूप कमी रिझल्ट येतो. ठीक आहे. तसं होऊ नये त्यासाठी अतिशय परीक्षा तोंडावर असताना तुम्हाला हा अतिशय छान असं हे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड झालेलं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपण एका प्रश्नाच्या माध्यमातून सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. ठीक आहे. तर लक्षात ठेवा बघा मित्रांनो, तत्पुरुष समास असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे दिसेल तुम्हाला की यस बहुरी समास आहे. बरोबर. द्वंद्व समास आहे किंवा अविभाव समास आहे. तर नेमकं काय लक्षात ठेवायचं, तर हे तुम्ही इथं लक्षात असू द्या बघा. ठीक आहे. चालेल मित्रांनो. तर बघा पाहूया आपल्या प्रश्नांकडे आपण परत येऊया. राजवाडा हा कोणता समास आहे बघा मित्रांनो, तर कोणता येतो? तत्पुरुष समास. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. क्लिअर. ओके. बघा पुढे बघूया दुसरा प्रश्न आता. ठीक आहे. इथं आलेला एक सर्वनामावरती एक छोटासा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा. ठीक आहे. चला पहा. तर काय सांगितलेलं आहे? कोण आणि काय ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात? बघा काय म्हटलंय? कोण आणि काय ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं बघा. 1 सेकंद. ठीक आहे. चला ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चला पहा मित्रांनो, हा प्रश्न आहे सर्वनामावरती. कोणता आहे? सर्वनामावरती. आता एकूण सर्वनामे किती? ठीक आहे. सर्वनामाचे प्रकार किती? असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी येतात बघा मित्रांनो. ठीक आहे. तर सरळ आहे बघा. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनाम हा सर्व प्रकारच्या नामांसाठी वापरला जातो, म्हणून यांना सर्वनामे असं म्हटलेलं आहे. सर्वनामांनाच प्रतिनामे सुद्धा म्हणतात बघा मित्रांनो. सर्वनाम ही शब्दजाती नामावर अवलंबून असणारी शब्दजाती आहे. ठीक आहे. हे झाली थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला विचारतात की सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? बघा काय म्हटलंय? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर त्याचं उत्तर घ्यायचं 6. हा प्रश्न 100% वेळेवर आपण विसरतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आणि सर्वनामाचे म्हणजे एकूण मुख्य सर्वनाम किती बघा. ठीक आहे. तर मुख्य सर्वनाम किती? बघा काय म्हटलेलं आहे? मुख्य सर्वनाम किती? तर एकूण किती आहे? 9. बरोबर आहे. येत्या लक्षात. तर मुख्य सर्वनाम लक्षात ठेवत चला बघा मित्रांनो. कोणते कोणते आहे? मी, तू, कोण. बघा येत्या लक्षात. आपण, मी, तू, कोण, आपण. त्यानंतर काय, स्वतः. मी, तू, कोण, आपण, काय, स्वतः. त्यानंतर कोणत्या येतात बघा? हा, हा, ही, हे. बरोबर आहे. त्यानंतर तो, ती, ते. त्यानंतर आहे बघा जो. तर जो, जी, जे. ठीक आहे. तर असे एकूण सर्वनाम किती आहे बघा? तर 9 सर्वनाम आहेत. ठीक आहे. एकूण मुख्य सर्वनाम किती आहे? तर 9 सर्वनाम आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हटलंय? सर्वनामाचे प्रकार किती मित्रांनो? तर एकूण किती प्रकार येतात? तर 6 प्रकार येतात. त्यामध्ये बघा एक प्रकार दिलेला या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम, एक आहे अनिश्चित सर्वनाम, एक आहे दर्शक सर्वनाम, एक आहे संबंधी सर्वनाम. किती झाले? 4 सर्वनाम झाले बघा. ठीक आहे. म्हणजे सर्वनामाचे प्रकार जर म्हटलं तर पुरुषवाचक. बरोबर आहे. आता या ठिकाणी दिलेला आहे का बघा पुरुषवाचक? यस. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम आणि एक 6वा प्रकार आहे बघा आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. तर 6च्या 6ही प्रकार आपल्याला तोंडी असले पाहिजे बघा. ठीक आहे. तर इथं तुम्हाला 6ही प्रकार मी तोंडी करून देतो मित्रांनो. व्यवस्थित एकदा काय करायचं? करून ठेवायचं. चालेल. ठीक आहे. ओके. बघा सर्वनाम प्रकारामध्ये सर्व प्रकार करून ठेवा एकदा. सर्वनाम जर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, तर एका वर्षी कंबाईन परीक्षेमध्ये, कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये सर्वनाम या टॉपिकवर एकूण 8 प्रश्न आले होते बघा. ठीक आहे. 2 मिनिटं व्यवस्थित लक्ष द्या. मी काय म्हटलेलं आहे तुम्हाला? अत्यंत छोटासा टॉपिक आहे व्याकरणामधील. बरोबर आहे. शब्दांच्या जातीमधील एक जात. बरोबर. तर या सर्वनाम टॉपिकवर एकूण 8 प्रश्न आयोगाने विचारले होते बघा मुख्य परीक्षेमध्ये मराठीमध्ये. ठीक आहे. येत्या लक्षात. ठीक आहे. तर त्यामुळे इग्नोर नाही करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. कितीही लहान टॉपिक असेल, मोठा टॉपिक असेल, किचकट टॉपिक असेल, इझी टॉपिक असेल, सर्व टॉपिकला सेम वेटेज परीक्षेमध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे सर्वनाम. आता सर्वनाम जर म्हटलं मित्रांनो, इथं लक्षात ठेवायचं की आपल्याला बघायचा प्रकार, पहिला प्रकार कोणता पाहायचा आहे? पुरुषवाचक. बघा काय म्हटलंय? पुरुषवाचक.
पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम जर म्हटलं तर यामध्ये 3 प्रकार येतात. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. ठीक आहे. तर यामध्ये बघा पहिलाच आहे प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. चालेल. तर प्रथम पुरुषवाचक म्हटलं तर कोणते सर्वनाम येणार? मी, आम्ही. बघा मी, आम्ही, आपण, स्वतः. आपण, स्वतः. तर या सर्वनामाचा वापर कशा पद्धतीने केला जातो? बरोबर आहे. मी गावाला चाललो, आम्ही सहलीला जाणार. बरोबर आहे. तर आम्ही मध्ये मी आहेच. बरोबर आहे. आपण गावाला जाऊ. बरोबर आहे. येत्या लक्षात आपण मध्ये सुद्धा मीच आहे. बरोबर आहे. स्वतः गावाला जाणार. बरोबर आहे. म्हणजेच काय तर मित्रांनो काय तर मी म्हणून स्वतःचा म्हणून जेव्हा उल्लेख होतो ठीक आहे तर त्याला म्हणायचं आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर आहे बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हटलंय? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. येत्या लक्षात यामध्ये काय असणार आहे? तू, तुम्ही, त्यानंतर आपण, तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. तू, तुम्ही, आपण आणि स्वतः. तर मित्रांनो काय म्हटलंय तर समोरच्या व्यक्तीला उद्देशून या ठिकाणी बोललेलं असते. बरोबर आहे. तू, तुम्ही, आपण, स्वतः. तुम्ही आलात बरं झालं, आपण आलात बरं झालं. बघा काय म्हटलंय? आपण आलात बरं झालं. म्हणजेच काय तर समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हटलेलं आहे. आणि आपण सहलीला जाऊ म्हटलं तर हा कोणता येणार? प्रथम. बघा येत्या लक्षात वाक्याच्या मूळ अर्थावर, मुख्य अर्थावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे. येऊन लक्षात. आणि त्यानंतर बघा तिसरा आहे तुमचा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बरोबर आहे. तर तो कोणता आहे? तो बघा तो, ती, ते आणि त्या. बघा काय म्हटलेलं आहे? तो, ती, ते, त्या. क्लिअर. तर सरळ सरळ बघा इथं लक्षात ठेवायचं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कधी असते बघा मित्रांनो. तर बघा दोन व्यक्ती नेहमी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात. जो तिथं प्रेझेंट नसतो, जो तिथं हजर नसतो, तर त्या व्यक्तीबद्दल बोलल्या जाणारं सर्वनाम म्हणजे काय तर तो, ती, ते, त्या तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. इथं तुमचा पहिला प्रकार नेहमीसाठी संपला आणि हाच सर्वात मोठा आहे. ठीक आहे. चालेल. आता दुसरा मुख्य प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा. तर तो आहे दर्शक सर्वनाम. कोणता आहे? तर दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर वस्तू दाखवण्यासाठी, वस्तू, व्यक्ती, ठिकाण दाखवण्यासाठी. बरोबर आहे. जवळची व्यक्ती वस्तू दाखवायची असेल तर कोणता आहे? हा, ही, हे. कोणते सर्वनाम? हा, ही, हे. त्यानंतर दूरची वस्तू दाखवायची असेल तर तो, ती, ते. बघा येत्या लक्षात कोणते सर्वनाम? तो, ती, ते. हा, ही, हे आणि तो, ती, ते आलं तर डायरेक्ट म्हणायचं दर्शक सर्वनाम. ठीक आहे. तिसरा प्रकार आपल्याला दिसतो या ठिकाणी कोणता आहे? तो संबंधी सर्वनाम. बघा काय म्हटलेलं आहे? संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम म्हटलं तर सरळ सरळ एकच सर्वनाम लक्षात ठेवा बघा. तर जो, जी, जे. बघा काय म्हटलेलं आहे? तर जो, जी, जे. क्लिअर मित्रांनो. बघा लक्षात ठेवा जो, जी, जे सर्वनाम ज्या वाक्यामध्ये वापरलं जाईल त्याला म्हणायचं मिश्र वाक्य. काय म्हणायचं आहे? मिश्र वाक्य. जो, जी, जे, जेव्हा, जर, ज पासून बनलेले जेवढे काही सर्वनाम असेल त्याला म्हणायचं संबंधी सर्वनाम किंवा त्या वाक्याला म्हणायचं मिश्र वाक्य. क्लिअर मित्रांनो. बघा झाले 3 प्रकार कंप्लीट झाले बघा तुमचे या ठिकाणी. बरोबर. चौथा प्रकार येतो बघा मित्रांनो या ठिकाणी. कोणता येतो बघा तर प्रश्नार्थक सर्वनाम. कोणता येतो? प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम कसं लक्षात ठेवायचं बघा. वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द येणार. कोणते? कोण किंवा काय. काय म्हटलेलं आहे? तर कोण किंवा काय वाक्यामध्ये आलेलं असेल आणि वाक्याच्या शेवटी जर प्रश्नार्थक चिन्ह असेल तरच त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. म्हणजे कोण किंवा काय हे शब्द राहणार आणि वाक्यात शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तरच त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रकार आहे एक त्याला म्हणतात बघा सामान्य सर्वनाम. काय म्हणायचं? सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. बघा ठीक आहे. दोन्ही नावं लक्षात ठेवा. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. बरोबर. तर या ठिकाणी कोणते सर्वनाम येणार? सेम प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जे आहे तेच येणार. म्हणजे काय येणार बघा? कोण किंवा काय हे सर्वनाम येणार आणि वाक्याच्या शेवटी काय येणार आहे? पूर्णविराम किंवा उद्गारार्थी चिन्ह येणार. बघा हा बदल लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं तर कोण किंवा काय, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह, आणि सामान्य किंवा अनिश्चित म्हटलं तर कोण किंवा काय आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम किंवा उद्गारार्थी चिन्ह, त्याला म्हणायचं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. बरोबर. ठीक आहे. आणि जो 6वा प्रकार आहे बघा तो आहे आत्मवाचक सर्वनाम. कोणता आहे तो? आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे ना. निजवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. तर यामध्ये कोणते सर्वनाम येतात मित्रांनो? तर बघा व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे. निज, निज, स्वतः, निज, स्वतः
आणि आपण, निज, स्वतः आणि आपण हे 3 सर्वनाम येणार आहेत, पण कधी? कर्त्याच्या नंतर येणार आहे बघा. ठीक आहे, तर एक हा पॉईंट लक्षात ठेवा आत्मवाचक सर्वनामामध्ये. तर हे संपूर्ण सर्वनाम बघा, 2 मिनिटं लक्ष द्या. 6 प्रकारापैकी फक्त आत्मवाचक सर्वनामामध्ये जे सर्वनाम आहेत ते कर्त्याच्या नंतर येतात आणि जे पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य तर हे वाक्यामध्ये कर्ता म्हणून येणार आहेत. चला, क्लिअर इथपर्यंत? बरोबर आहे. तर आत्मवाचक सर्वनाम म्हटलं तर निज, स्वतः आणि आपण हे कर्त्याच्या नंतर येणार आहे. कसे येणार आहे? कर्त्याच्या नंतर येणार आहेत. चला, क्लिअर आहे इथपर्यंत? बघा, इथपर्यंत काही अडचण आहे का? ठीक आहे, क्लिअर. आणखी बघा, त्यामध्ये आत्मवाचक सर्वनामामध्ये 1-2 वाक्य तुम्हाला काय करणार? कन्फ्यूज करणार. कसं? तर आपण काय म्हटलं की कर्त्याच्या नंतर जर निज, स्वतः किंवा आपण हे येत असेल तरच त्याला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम. मग त्यामध्ये बघा, संपूर्ण मानवजातीला उद्देशून जर एखादं वाक्य असेल, संपूर्ण मानवजातीला उद्देशून, ठीक आहे, तर अशा वेळेस सर्वनाम हे वाक्याच्या सुरुवातीला येतील. ठीक आहे, तर तेवढं लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो टॉपिक आहे मित्रांनो, बस एवढं जरी केलं ना तर सर्वनामावरचा प्रश्न चुकणार नाही. मग त्यामध्ये आणखी 2 प्रश्न येतात बघा मित्रांनो, जेव्हा आपण सर्वनामाची लिंग, वचन, विभक्ती वगैरे पाहतो. तर सर्वनामामध्ये आपण पाहतो एकूण सर्वनाम किती पाहिलेले आहे बघा आपण. ठीक आहे, इथं दिसेल तुम्हाला एकूण सर्वनाम किती पाहिलेले आहे. तर मी, तू, कोण, आपण, काय, स्वतः, हा, ही, तो, ती, ते, जो, जी, जे एकूण 9 सर्वनाम पाहिले. बरोबर. इथं लक्षात ठेवायचं बघा, इथं प्रश्न येतात की लिंगानुसार बदलणारे, बघा काय म्हटलंय? सर्वनामे लिंगानुसार बदलणारे एकूण सर्वनाम किती? बदलणारे एकूण सर्वनाम किती? तर लिंगानुसार म्हटलं तर बघा काय म्हटलंय? हा, ही, हे, ह्या. बघा काय म्हटलंय? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या. बरोबर आहे. तर लिंगानुसार बदलणारे एकूण सर्वनाम किती? तर त्याचं उत्तर घ्यायचं 3. बरोबर आहे. किती घ्यायचं? 3. आणि दुसरा प्रश्न येतो बघा, वचनानुसार. काय म्हटलेलं आहे? वचनानुसार बदलणारे. ठीक आहे, जे सर्वनाम आहे बघा, तर ते कोणते कोणते येतात? हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या, जो, जी, जे, ज्या, मी पासून आम्ही. बघा काय म्हटलंय? मी पासून आम्ही आणि तू पासून तुम्ही. बघा लक्षात असू द्या बघा मित्रांनो. चला, येत आहे लक्षात सर्वांच्या? म्हणजे किती? तर वचनानुसार बदलणारे किती आहेत? तर 5 आहेत. बघा किती आहे? 5. लिंगानुसार बदलणारे 3 आणि वचनानुसार बदलणारे किती? 5. तर ही प्रश्न वारंवार येत असतात. बरोबर आहे. ठीक आहे, तर आता यानुसार जर पाहिलं तर एवढं सर्वनाम झाल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न येतो की कोण किंवा काय ही सर्वनामे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात? आपण आत्ताच पाहिलेला आहे मित्रांनो बघा की कोण किंवा काय प्रश्नार्थक सर्वनाम आणि कोण किंवा काय सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे, मग योग्य उत्तर काय येणार आहे बघा? ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थक किंवा अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे, चला येऊन आलेलं का लक्षात बघा मित्रांनो? ठीक आहे, बघा लेक्चर आवडत असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा. ओके, आणि सोबत काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सुद्धा ठीक आहे तुम्ही सांगू शकता मित्रांनो. ओके, एक सेकंड. बघा अत्यंत महत्त्वाचे फॅक्ट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे मित्रांनो. ठीक आहे, चालेल. तर बघा 1 मिनिट. चला ओके. तर पहा मित्रांनो, काय दिसते आपल्याला की या ठिकाणी सर्वनामाबद्दल जो प्रश्न होता तो डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहिला. ठीक आहे, आता बघूया बघा एक प्रश्न दिसतोय तुम्हाला या ठिकाणी की कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री आणि पंढरीची महिमा ही कोणती विशेषणे आहेत? बघा कोणती विशेषणे आहेत आपल्याला ओळखायचं आहे. विशेषण टॉपिकमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, धातू साधित विशेषण, नाम साधित विशेषण, सार्वनामिक विशेषण आणि अव्यय साधित विशेषण असे एकूण 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून राहिले. क्लिअर? ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे? कोल्हापुरी चिवडा, नागपुरी संत्री, पंढरीचा महिमा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो आपण जेव्हा विशेषण हा टॉपिक पाहतो बघा, ठीक आहे, विशेषण हा टॉपिक जेव्हा आपण पाहतो तर तिथं दिसते नामाबद्दल किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलेलं आहे? तर विशेषण असं म्हटलेलं आहे बघा. ठीक आहे, विशेषणामध्ये मुख्य प्रकार आपण पाहतो गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, बरोबर आहे, हा जर नामाच्या आधी येत असेल तर अधिविशेषण,
नामाच्या नंतर येत असेल तर विधी विशेषण, बरोबर आहे. हे सुद्धा स्थानानुसार पडलेले 2 प्रकार आहेत, ठीक आहे. परंतु विशेषणाचे मुख्य प्रकार म्हटलं तर 3च सांगायचे: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषणामध्ये आपण पाहतो मित्रांनो त्या ठिकाणी की जसं सुंदर, कडू, गोड, आंबट, खारट, धूर्त, बरोबर आहे. हे सर्व काय आहे? गुण विशेषण. त्यानंतर सर्वनामिक विशेषण म्हटलं तर सर्वनामापासून निर्माण झालेले जे विशेषण असतात त्याला म्हणतात सर्वनामिक विशेषण, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे मुळात सर्वनाम परंतु वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती वापरणारा शब्द, बरोबर आहे. मुळामध्ये काय असणार आहे? सर्वनाम, परंतु वाक्यामध्ये कसं वापरलं जाणार बघा? एका शब्दाबद्दल किंवा नामाबद्दल विशेष माहिती, बरोबर. तर बघा त्याला आपण काय म्हणतो? सर्वनामिक विशेषण. आणि जो त्यामधला एक प्रकार आहे तो आहे संख्या विशेषण. म्हणजेच काय मित्रांनो, तर नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हणतात संख्या विशेषण असं, ठीक आहे. चला क्लिअर इथपर्यंत. तर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला की संख्या विशेषणाचे सुद्धा 5 प्रकार पडतात बघा, ठीक आहे. ज्यामध्ये कोणते कोणते? तर बघा गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण, ठीक आहे. त्यानंतर बघा गणनावाचक सुद्धा 3 प्रकार: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. हे मी तुम्हाला काय सांगत आहो? विशेषणाचे प्रकार आणि उपप्रकार बघत आहोत बघा आपण, ठीक आहे. परंतु या ठिकाणी मी जेवढे प्रकार तुम्हाला सांगितले त्या प्रकारापैकी एक तरी प्रकार या ठिकाणी दिसतोय का तुम्हाला? फक्त सर्वनामिक विशेषण दिसून आला असेल, बरोबर आहे. मग सर आता हे काय आहेत बघा, ठीक आहे. तर काय म्हटलंय बघा मित्रांनो की जसं मुळामध्ये काय असेल? धातू, ठीक आहे. धातू साधित आणि वाक्यामध्ये कसा वापरला असेल? विशेष माहिती देण्यासाठी, तर मग धातू साधित विशेषण, बरोबर आहे. मुळामध्ये नाम परंतु वाक्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी वापरला असेल तर नाम साधित, बरोबर आहे. मुळात सर्वनाम परंतु वाक्यामध्ये विशेष माहिती देण्यासाठी वापरला म्हणून सर्वनाम साधित विशेषण. आणि इथं बघा मुळात अव्यय आणि वापरला कसा असेल तर विशेष माहिती देण्यासाठी म्हणून अव्यय साधित विशेषण, ठीक आहे. आता 4 पैकी नेमकं या ठिकाणी काय वापरलेलं बघा. एखादं नाम घेऊया बघा आपण, ठीक आहे. कोल्हापुरी चिवडा. बघा काय म्हटलंय? कोणता शब्द आहे? चिवडा, ठीक आहे. चिवडा हा शब्द काय आहे? नाम. चिवडा हा शब्द काय आहे? नाम, बरोबर आहे. आता चिवडा कोणता आहे? कोल्हापुरी. चिवडा कोणता आहे बघा? कोल्हापुरी. चिवडा आहे कोल्हापुरी. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द याला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात बघा. म्हणजे कोल्हापुरी हा शब्द वाक्यामध्ये काय म्हणून वापरलेला आहे? तर विशेषण म्हणून वापरलेला आहे. क्लिअर. आता बघा या विशेषणाचा प्रकार कोणता? हा धातू आहे का? हा नाम आहे का? हा सर्वनाम आहे का? अव्यय आहे का? कसं ओळखायचं? मला एक सांगा की कोल्हापूर हा शब्द बघा, कोल्हापूर जेव्हा आपण नाम पाहतो, नाम तर नामाचे प्रकार आपण त्यांना सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. कोल्हापूर काय आहे? महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे बघा. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे, त्यापैकी एक जिल्हा आहे. म्हणजे जिल्ह्याचं नाव आहे बघा मित्रांनो. म्हणजे कोल्हापूर हा शब्द मुळात काय आहे? तर नाम आहे, बरोबर आहे. वाक्यात कसा वापरला? विशेषण म्हणून. आणि त्याला प्रत्यय सुद्धा लागलाय बघा, कोल्हापुरी, बरोबर आहे. नामाला प्रत्यय लागला तर मग तो काय झाला? नामसाधित. बघा काय म्हटलंय? एखाद्या शब्दाला प्रत्यय लागणे म्हणजे साधने. बघा येत्या लक्षात. म्हणजे मुळात तो शब्द नाम, वाक्यात विशेषण, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? नामसाधित विशेषण. बघा काय म्हटलेलं आहे? नामसाधित विशेषण. बघा येऊन आलं मित्रांनो लक्षात. म्हणजे उत्तर काय येणार आहे? नामसाधित विशेषण. बघा क्लिअर. मुळात जर तो धातू असेल तर धातू साधित विशेषण. बघा येतं लक्षात. मी धातू साधित सुद्धा तुम्हाला एखादं उदाहरण या ठिकाणी देतो बघा, ठीक आहे. एवढं क्लिअर झालं तुमचं, बरोबर. आता धातू साधितचं एखादं उदाहरण बघा, आपलं उत्तर निघालं. धातू साधित म्हणजे आपण म्हणतो ना बोलकी बाहुली. बघा काय म्हटलं आहे? बोलकी बाहुली. बाहुली. बाहुली नाम, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. बाहुली कशी आहे? बोलकी आहे. मूळ शब्द काय? बोल. बोल हा शब्द काय आहे? धातू, बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्याला प्रत्यय लागलाय बघा की, बरोबर. म्हणून त्याला काय म्हणतात? धातू साधित विशेषण, बरोबर आहे. सार्वनामिक विशेषण कशाला म्हणतात? माझे पुस्तक. बघा काय म्हटलं आहे? माझे पुस्तक, बरोबर आहे. तुझी वही, माझे, बरोबर आहे. अव्यय साधित. तर अशा प्रकारचे जे शब्द असतात बघा, म्हणजे मुळात तो अव्यय असेल, मुळात तो धातू असेल, मुळात तो नाम असेल, ते महत्वाचं नाही. कारण काय? तर शब्दांच्या जाती जेव्हा आपण पाहतो, नाम आपण पाहतो की मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. शब्दांच्या 8 जाती सांगितलेल्या आहे. म्हणून शब्द महत्वाचा नाही, तो शब्द वाक्यामध्ये कशाची भूमिका निभवतो त्यावरून त्या शब्दाच्या जाती पडत असतात बघा. तो शब्द मुळात काय आहे? घेणं देणं नाही.
तो शब्द वाक्यात कशाची भूमिका निभवत आहे, तो जर वाक्यामध्ये कर्ता म्हणून आला असेल तर म्हणजे तो नाम आहे बघा. तो नामाबद्दल विशेष माहिती देत असेल तर तो विशेषण आहे. तो नामाच्या ऐवजी आला असेल तर तो सर्वनाम आहे. बघा येतं लक्षात. म्हणून एकच शब्द वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका निभवतो, त्यावरून शब्दांच्या 8 जाती पडलेल्या आहेत बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर हा प्रश्न अतिशय इझी प्रश्न होता बघा. ठीक आहे, आणि त्यामागचं लॉजिक सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, मैदानावर मुळे खेळू लागली, एक क्रियापदाचा प्रकार विचारलेला आहे. ठीक आहे, बघा त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगून बघायचं आहे. ठीक आहे, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद यापैकी कोणताच पर्याय ग्राह्य नाही. ठीक आहे, चला सांगायचं तुम्हाला फास्ट मध्ये. ओके, चला पहा. ओके, मैदानावर मुले खेळू लागली या अधोरेखित शब्दाचे क्रियापद कोणते. ठीक आहे, आता क्रियापदाचे प्रकार जेव्हा आपण पाहतो मित्रांनो, तर तुम्हाला मी थोडं एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो बघा. काय म्हटलेलं आहे, क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहे, बरोबर आहे, तर त्या मुख्य प्रकारामध्ये मुख्य प्रकार बघा, क्रियापदाचे मुख्य प्रकार जर पाहिले तर जवळपास 16+ येतात बघा. आपण 16च पकडूया. ठीक आहे, त्यानंतर क्रियापदाचे अर्थानुसार प्रकार जर पाहिले, अर्थानुसार, तर अर्थानुसार प्रकार किती आहे बघा, 4. आज्ञार्थ, स्वार्थ, शक्यार्थ, बरोबर आपण पाहतो ना, आज्ञार्थ आहे, स्वार्थ आहे, बरोबर आहे, विद्यार्थ आहे आणि संकेतार्थ आहे. आज्ञार्थ, स्वार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ, बरोबर आहे. त्यानंतर बघा क्रियापदाचे काळ आपण पाहतो, मुख्य काळ 3 आणि उपप्रकार ठीक आहे जर पाहिले तर एकूण किती येतात, 12, बरोबर आहे. त्यानंतर बघा क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात, आख्यात म्हणतात, बरोबर आहे. आणि क्रियापद बदलते म्हणजेच काय, आख्यात विकार, बरोबर आहे. तर मग क्रियापदाचे जेव्हा आपण आख्यात विकार पाहतो, आख्यात विकार, बरोबर आहे, तर आख्यात विकार एकूण किती आहे बघा, तर 7 आहेत. मग जवळपास आपण जर पाहिलं तर क्रियापदाचे छोटे मोठे सर्व प्रकार जर पाहिले तर 6 आणि 4 10 किती येतात, 9, म्हणजेच काय, तर जवळपास 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 6 19 9, म्हणजेच काय, 39 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात बघा कशाचे, क्रियापदाचे, बरोबर आहे. ठीक आहे, यामध्ये बघा प्रत्येक घटकावर प्रश्न आलेले आहे. आख्यात विकार सुद्धा तुम्हाला विचारलेले आहे, बरोबर आहे. काळ सुद्धा तुम्हाला विचारतात, विद्यार्थ, संकेत, ठीक आहे, संकेतार्थ, विद्यार्थ, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो आज्ञार्थ, स्वार्थ, हे सुद्धा प्रकार आपल्याला विचारतात. ठीक आहे, त्यानंतर मुख्य प्रकारामध्ये सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, बरोबर आहे, उभयविध क्रियापद, स्थिती किंवा स्थित्यंतरदर्शक क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्यार्थ क्रियापद, गौण क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, असे खूप सारे प्रकार आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी एक प्रकार विचारलेला आहे की मुले मैदानावर खेळू लागली. बघा काय म्हटलंय, मुले मैदानावर खेळू लागली. ठीक आहे, तर क्रियापद कोणता आहे, खेळू लागली, खेळू लागली. बघा काय म्हटलेलं आहे, मुले मैदानावर खेळू लागली. या क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. क्रियापदामध्ये क्रिया कोणती आहे बघा, वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे, खेळण्याची. मुले मैदानावर खेळू लागली, वाक्यामध्ये क्रिया कोणती आहे, खेळण्याची क्रिया आहे, बरोबर आहे. म्हणजे खेळू लागली हे झालं क्रियापद, पण क्रियापद दिसून राहिले 2 बघा आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच काय बघा, मुले मैदानावर खेळू लागली. मग अशा वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं, हा जो मुख्य क्रियापद असते याला म्हणायचं धातू साधित. काय म्हणायचं आहे, धातू साधित, प्लस वाक्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी आलेलं, ज्याला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात, बरोबर आहे. आणि मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, सहाय्यकारी क्रियापद. बघा काय म्हटलेलं आहे, तर सहाय्यकारी क्रियापद, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, तर क्रियापदाला सपोर्ट करण्यासाठी आलेला क्रियापद म्हणजे त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. मग धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद यामुळे कोणतं क्रियापद तयार होते बघा, तर संयुक्त क्रियापद तयार होते, बरोबर आहे. येत आहे लक्षात. आता संयुक्त क्रियापद होण्यासाठी फक्त एकच अट महत्वाची आहे बघा, ती अट म्हणजे कोणती, तर दोन्ही क्रियापदामधून बघा, दोन्ही क्रियापदामधून जर एकाच क्रियेचा बोध होत असेल, बघा काय म्हटलेलं आहे, दोन्ही क्रियापदामधून एकाच क्रियेचा बोध होत असेल तरच त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. दोन्ही क्रियापदामधून जर एकाच क्रियेचा बोध होत असेल तरच त्याला काय म्हणायचं, संयुक्त क्रियापद असं म्हणायचं आहे बघा आपल्याला. चालेल मित्रांनो. नाहीतर मग तुम्ही जर म्हणसाल की तिने पत्र लिहून पाठवले, लिहिण्याची एक क्रिया वेगळी आहे, पाठवण्याची एक क्रिया वेगळी आहे, त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही. अशा वेळेस या वाक्यातील, जिथं वाक्यात 2 क्रिया असतात त्या वाक्यातील शेवटचं क्रियापद हे मुख्य क्रियापद पकडायचं बघा. येतं लक्षात. संयुक्त क्रियापदासाठी काय महत्वाचं, एक धातू साधित आणि एक सहाय्यक, आणि दोन्ही मधून एकाच क्रियेचा बोध होत असेल तरच त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं आहे बघा.
चला क्लिअर येतं लक्षात म्हणजे मित्रांनो बघा, ठीक आहे. हा प्रकार आपल्याला वारंवार विचारत असतात, ठीक आहे, आणि यावेळेस विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे याला व्यवस्थित एकदा करून ठेवायचं बघा, ठीक आहे. चालेल मित्रांनो, बघूया पुढचा प्रश्न बघा. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो बघा. काय म्हटलंय? त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. तर अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? परंतु, ठीक आहे. तर परंतु हा शब्द, ठीक आहे, वाक्यात कशाची भूमिका निभवत आहे? तो सर्वनाम आहे का? तो नाम आहे का? तो विशेषण आहे का? तो अव्यय आहे का? तुम्ही तर सर्वात पहिले हा ऑप्शन तुम्ही कट करता की सर्वनाम थोडी आहे तो, बरोबर आहे. एवढं तर आपल्याला लक्षात येते बघा पहिल्या. मग तो नाम आहे का? तो विशेषण आहे का? तो अव्यय आहे का? ठीक आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही उत्तर कोणतं घेसाल बघा, ठीक आहे. तुम्ही जे उत्तर डोक्यात घेताय ना, तर ऑप्शन मध्ये सुद्धा सांगायचं बघा, बरोबर आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, कारण एकदा उत्तर दिलं की ते बदलता येत नसतात बघा, ठीक आहे. परीक्षेमध्ये असंच आहे, ठीक आहे. चालेल. तर बघा काय वाटते तुम्हाला, कोणतं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे, सांगून बघा, ठीक आहे. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चालेल मित्रांनो पहा, तर मी आताच याच्या आधी तुम्हाला सांगितलं की शब्द महत्वाचा नसून तो शब्द वाक्यात कशाची भूमिका निभवत आहे, तो वाक्य म्हणजे तो शब्द वाक्यात कशाचं काम करत आहे त्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते, ठीक आहे. तर बघा नॉर्मली आपण पाहतो की परंतु हा शब्द काय असतो, ठीक आहे, पण परंतु बाकी, बरोबर आहे. हा काय आहे बघा, तर न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे मुळात, बरोबर आहे. मुळात तो न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे. नॉर्मली हा शब्द दोन वाक्य जोडण्याचं काम करत असतो, ज्यापासून संयुक्त वाक्य तयार होते बघा, ठीक आहे. म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययामध्ये आपण काय पाहतो की संयुक्त वाक्य म्हणून तो त्या ठिकाणी वापरला जातो बघा, ठीक आहे. परंतु आता हा शब्द या वाक्यामध्ये अव्यय आहे का? मुळात तो काय आहे? अव्यय आहे. परंतु वाक्यामध्ये कसा वापरलेला आहे ते चेक करूया. तो जर अव्यय म्हणून असेल तर आपलं उत्तर 4 मध्ये येईल, नाहीतर मग तो काय आहे? तो नाम आहे का? तो विशेषण आहे? चेक करूया बघा, ठीक आहे. बघा त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. क्रियापद काय आहे? होतो, बरोबर. क्रियापद काय आहे? होतो. हा शब्द झाला क्रियापद. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, वाक्यातील कर्ता कोणता आहे? बघा त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. होणारा काय? बघा प्रश्न कसा विचारतात? होणारा काय, ठीक आहे. क्रियापदाला प्रश्न विचारला, काय भेटते? कर्ता. होणारा काय? वापर. बघा येऊन लक्षात मित्रांनो, त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. होणारा काय? वापर. मग हा शब्द काय झाला बघा? कर्ता. चला येऊन लक्षात, ठीक आहे. होणारा काय? वापर. हा झाला कर्ता. वापर. आता वाक्यामध्ये कर्म नाही आहे बघा, ठीक आहे, कर्ता आणि क्रियापदच आहे. मग आता वापर हा शब्द म्हणजे बघा वाक्यातील, मी तुम्हाला काय सांगितलं बघा की वाक्यातील नाम कसे ओळखायचे, ठीक आहे. नाम ओळखण्याच्या 5 पद्धती आहे बघा, अत्यंत शॉर्टकट पद्धती आहे. वाक्यातील नाम कसे ओळखावे, बरोबर आहे. बघा आता मूळ प्रश्नावर शिवूया बघा आपण, ठीक आहे. वाक्यातील नाम कसे ओळखावे बघा, नाम कसे ओळखावे व्यवस्थित एकदा करून ठेवा, बरोबर आहे. याचं मोठं काम पडते बघा पेपरमध्ये, ठीक आहे. नाम कसे ओळखावे, तर पहिलीच ट्रिक आहे बघा, वाक्यातील जो कर्ता असतो व कर्म असते, ठीक आहे. वाक्यातील कर्ता व कर्म नामच असते बघा. काय असते? नामच असते. चला येऊन लक्षात, ठीक आहे. नेक्स्ट दुसरा पॉइंट, वाक्यामध्ये बघा चाचीचे काय म्हटलेलं आहे पहा, वाक्यामध्ये चाचीचे म्हणजेच काय? षष्टी विभक्तीचा प्रत्यय. बघा षष्टी विभक्तीचा, 2 मिनिटं लक्ष द्या व्यवस्थित. षष्टी विभक्तीचा, ठीक आहे, प्रत्यय. षष्टी विभक्तीचा प्रत्यय, ठीक आहे, ज्या ठिकाणी असेल षष्टी विभक्तीच्या प्रत्ययाच्या, बघा षष्टी विभक्तीच्या प्रत्ययाच्या मागे आणि पुढे नामच असते बघा. मागे आणि पुढे काय असते? नामच असते. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मागे आणि पुढे नामच असते, बघा हा पॉइंट क्लिअर झाला मित्रांनो, बरोबर आहे. झालं, नाम ओळखायचं आहे तुम्हाला. तिसरा नियम काय सांगतो बघा, वाक्यामध्ये विभक्तीचा प्रत्यय, विभक्ती सलाते, सलनाते, चाचीचे, तहिया, नेशी, निशी, ही जेवढ्या आपल्या 8 विभक्ती आहे, तर विभक्तीचे प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द काय असतो? तर नामच असतो. बघा येत्या लक्षात. आणि चौथा नियम काय सांगतो आपल्याला की शब्दयोगी अव्यय, काय म्हटलेलं आहे? शब्दयोगी अव्यय लागलेला, शब्दयोगी अव्ययाचा प्रत्यय लागलेला प्रत्येक शब्द काय असतो? नामच असतो बघा मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतर काही सर्वनामाचे प्रत्यय आहे बघा मित्रांनो, जसं आपण म्हणतो झा, झी, जे, झा, झी, झे, झा,
बरोबर आहे. याच्या पुढे झाजी जेजा या सर्वनामाच्या पुढे, ठीक आहे, एखादा कोणताही शब्द असेल तर तो काय असतो, नामच असतो बघा. चला येऊन आलं लक्षात. वाक्यातील नाम कसं ओळखायचं बघा मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. ठीक आहे, काय म्हटलंय, वाक्यातील कर्ता आणि कर्म नामच असते. चला क्लिअर. षष्टी विभक्तीच्या मागे आणि पुढे काय असते, नामच असते. विभक्तीचे प्रत्यय, बरोबर आहे, विभक्तीचे प्रत्यय लागलेला शब्द नामच असतो. शब्दव्ययाचा प्रत्यय लागलेला शब्द नामच असतो. सर्वनामाचे जे प्रत्यय आहे झाजी जेजा याच्या पुढे काय असते, नामच असते बघा. बस 5 पद्धती आहे नाम ओळखण्याचा, एकही प्रश्न चुकणार नाही. इथं काय म्हटलंय बघा मित्रांनो, ठीक आहे, की कर्ता, कर्ता काय आहे, वापर, बरोबर आहे. मग वापर हा शब्द या वाक्यात कशाचं काम करत आहे, नामाचं काम करत आहे, बरोबर आहे. आपला प्रश्न आहे की परंतु हा शब्द या वाक्यात कशाचं काम करत आहे. बघा इथं लागतो आपला हा दुसरा नियम, बरोबर आहे. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययाच्या मागे आणि पुढे नामच असतो. परंतु चा, बघा चा प्रत्ययाच्या मागे आणि पुढे दोन्ही काय असतात, तर नामच असतात बघा. मग चाच्या अगोदर काय आहे, परंतु, बघा येऊन लक्षात मित्रांनो, म्हणजे विभक्तीच्या आधी चाची चेच्या प्रत्ययाच्या आधी काय आहे, नामच, किंवा विभक्तीचा प्रत्यय लागलेला प्रत्यय शब्द हा नामच असतो. मग परंतु शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, मग तो वाक्यात कशाचं काम करत आहे, तो नामाचं काम करत आहे बघा. येऊन आलं मित्रांनो. काय होते, मोस्ट ऑफ विद्यार्थी इथं अव्यय काय निवडतात, अव्यय निवडतात बघा. कारण परंतु म्हटलं, परंतु आणि व वगैरे हे सर्व काय आहे, अव्यय आहेत बघा, दोन वाक्य जोडण्यासाठी येतात, बरोबर आहे. मग डायरेक्ट आपण फसतो तिथं, याला म्हणतात गुगली क्वेश्चन. ठीक आहे, तुम्ही युट्यूबची थंबनेल पाहिली असेल, ठीक आहे, की मराठीमध्ये असे गुगली क्वेश्चन वेळेवर आपल्याला, ठीक आहे, कसं म्हणजे आपण म्हणतो ना पेपर झाल्यावर की यार माझी सिली मिस्टेक झाली बघा. ठीक आहे, म्हणजे पूर्वपरीक्षा काढण्यासाठी मी 1, 2, 3, 4 वर्ष लावले आणि कसं तरी मुख्य परीक्षेला पोहोचलो आणि मुख्य परीक्षेला माझ्या सिली मिस्टेकमुळे माझा रिझल्ट लागला, बरोबर आहे. तर मित्रांनो, सिली मिस्टेकमुळे रिझल्ट आपल्याला ठेवायचा नाही. ठीक आहे, कारण मुख्य परीक्षेला बसण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा चान्स मिळत नसतो बघा. ठीक आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये आपली मुख्य परीक्षा निघायला हवी बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि मराठी हा विषय असा आहे की पूर्णपैकी पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळवून देतो जर व्यवस्थित लक्ष ठेवलं तर. ठीक आहे, चालेल मित्रांनो. बघा पुढे आणखी आपल्याला दिसेल मित्रांनो, बघा भाववाचक नामांचा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. अत्यंत छोटासा प्रश्न. आपण जेव्हा पाहतो नाम व नामाचे प्रकार, नामाचे प्रकार किती आहे, मुख्य प्रकार 3. आपलं सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ठीक आहे, सामान्य नामालाच आपण जातीवाचक नाम म्हणतो बघा. ठीक आहे, विशेष नामाला व्यक्तिवाचक नाम म्हणतो आणि भाववाचक नाम जर म्हटलं मित्रांनो, ठीक आहे, तर भाववाचक नामाचा अचूक पर्याय निवडा म्हणते. तर भाववाचक नाम म्हटलं तर बघा काय लक्षात ठेवायचं, तर गुण, स्थिती, बघा काय म्हटलंय, गुण, स्थिती आणि कृती दर्शवणारा एखादा कोणताही शब्द असेल, गुण, स्थिती आणि कृती दर्शवणारे शब्द काय असतात, तर भाववाचक नाम असतात बघा. चालेल. आणि सोबतच बघा लक्षात ठेवा, त्या शब्दांना कोणते प्रत्यय लागलेले असतात, तर यत व पणपणा, यत व पणपणा, ई, ता, बघा गिरी, गिरी, त्यानंतर बघा गिरी, वा, आई. ठीक आहे, कोणते शब्द आहे, यत व पणपणा, ई, ता, गिरी, वा, आई. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रत्यय लागले असेल मग तर त्याला 200% काय म्हणायचं आहे, तुम्हाला भाववाचक नाम म्हणायचं आहे बघा. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 4 पासून सुरू करू. बघा हरी, वामन, लक्ष्मण, नारायण. बघा या 4ही शब्दांमध्ये काय दिसून राहिलंय तुम्हाला, अरे व्यक्तींचे नाव आहे आणि व्यक्तीचे नाव हे नेहमी काय असते बघा, तर विशेष नाम असते. काय असते, विशेष नाम, बरोबर आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन येणार नाही, रॉंग. सोने, तांबे, चांदी, लोखंड. बघा काय म्हटलंय, सोने, चांदे, तांबी आणि लोखंड. तर यामध्ये काय दिसून राहिलं तुम्हाला, पदार्थवाचक नाम. बघा काय म्हटलं आहे, तर हे सर्वच्या सर्व काय मेटल आहेत बघा, म्हणजेच काय पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम कशाचा प्रकार आहे, बघा सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात ना, पदार्थवाचक आणि समूहवाचक नाम, बरोबर आहे. तर त्यामध्ये सुद्धा हा येणार नाही. हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली. ठीक आहे, तर हे सर्व काय पर्वतांचे नावं आहेत. पर्वत हा शब्द सामान्य नाम, परंतु हिमालय म्हटलं तर विशेष नाम, अरवली मात्र तर विशेष नाम. ठीक आहे, आपण पाहतो ना, हे जर पर्वताचं एखादं नाव आपल्या डोळ्यासमोर आलं की सह्याद्री पर्वत, बरोबर आहे, तर सह्याद्री पर्वत मधलं आपल्या डोळ्यासमोर येऊन जाते बघा डायरेक्ट. ठीक आहे, काय येते की सह्याद्री पर्वत हा भारतातील, आपण पाहतो भारताच्या पश्चिमेकडे, बरोबर आहे, पश्चिम किनारपट्टीला समांतर असा आपल्याला दिसतो. भारतामध्ये एकूण 1600 मीटर लांबीचा, 1600 किलोमीटर लांबीचा हा पर्वत दिसतो बघा. तापी नदीपासून तर कन्याकुमारीपर्यंत पसरलेला, त्याच्यातील सर्वोच्च शिखर अन्नाईमुडी नावाचं, बरोबर आहे. हे सर्व वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येते. त्याला म्हणायचं विशेष नाम. काय म्हणायचं आहे त्याला, विशेष नाम. पण आपल्याला विचारलं काय, भाववाचक नाम, त्यामुळे ऑप्शन 2 सुद्धा येणार नाही बघा. मग राहिला काय बघा, फसवे गिरी, लुच्चे गिरी, दांडगाई,
बरोबर आहे, म्हणजे आई बरोबर आहे, लबाडी लबाड ई बरोबर आहे बघा, ई गिरी, ठीक आहे, अशा प्रकारचे प्रत्यय लागलेले आहेत. म्हणजे 100% हा शब्द कोणता आहे, ठीक आहे, भाववाचक नाम, ऑप्शन नंबर 1. बघा एकदम छोटासा प्रश्न आहे, परंतु वेळेवर चुकायला नको त्यासाठी आपल्याला ह्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. भाववाचक नामावर प्रश्न असतोच बघा. ठीक आहे मित्रांनो, चालेल. बघा पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा इथं अतिशय छान असा प्रश्न दिसतोय, पुन्हा नामाच्या प्रकारावर. ठीक आहे, तर नामाच्या प्रकारावर हा दुसरा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7. बघा खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार आपल्याला क्रमाने सांगायचा. बघा प्रश्नामध्ये शब्द जे दिलेले असतात ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे, क्रमाने सांगायचं आहे. पहिल्या वाक्यात कोणतं नाम आहे, दुसऱ्या वाक्यात कोणतं नाम आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. बघा काय म्हटलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, फेमस वाक्य आहे बघा. ठीक आहे, चालेल. या वाक्यातील विश्वास हा शब्द त्या नामाचा प्रकार सांगायचा आहे. दुसऱ्या वाक्यात बघा विश्वास शाळेत गेला, म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ही आहे एक भावना, बरोबर आहे, आणि विश्वास शाळेत गेला तर हे आहे एका व्यक्तीचं नाव, बरोबर आहे. हे जर वेळेवर समजलं तर प्रश्न सेकंदात सुटतो बघा. नाही का तुम्ही जर पण सांग की विश्वास इथंही आणि विश्वास इथंही आहे, आता कोणावर विश्वास ठेवू, बरोबर आहे, असं होऊ द्यायचं नाही बघा. ठीक आहे, चला पहा पहिल्या वाक्यामध्ये काय दिसतो आपल्याला. नामाचे 3 प्रकार आहे बघा, आताच पाहिले आपण. ठीक आहे, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजेच काय बघा, काय म्हटलं आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे ही काय आहे, एक भावना आहे बघा. ठीक आहे, विश्वास म्हणजे काय, तर ही एक भावना आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, गुण, स्थिती किंवा कृती, बरोबर आहे, हा दर्शवणारा शब्द आहे. म्हणजे काय येणार बघा, पहिला शब्द येणार, पहिल्या वाक्यात पहिला शब्द कोणता येणार, हा येणार भाववाचक नाम. बघा काय म्हटलं आहे, पहिला शब्द भाववाचक नाम आहे का, नाही, दुसरा शब्द आहे. आपल्याला पहिला शब्द भाववाचक नाम आहे आपल्याला पाहिजे, हा नाही. पहिला शब्द भाववाचक नाम आहे, पहिला शब्द भाववाचक नाम आहे, पहिला शब्द विशेष नाम नाही. मग बघा अ येणार नाही, ड येणार नाही. बघा येता लक्षात इथपर्यंत. मग अ आणि ड जिथं आहे त्याला पहिले काढा बघा. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं की अ व ब बरोबर, अ चालतच नाही बघा. ठीक आहे, ब आणि क चालते बघा, ब सुद्धा चालते बघा. ठीक आहे, आणि ड, ड चालते का, ड तर चालणारच नाही ना, विशेष नाम आहे म्हणते ना, आपण पहिलेच कट केला बघा, ड चालणार का, नाही. मग राहिलं कोणतं पहा. ठीक आहे, आता भाववाचक नाम तर पहिला काढला. दुसऱ्या वाक्यात बघा काय म्हटलंय, विश्वास शाळेत गेला. या ठिकाणी बघा काय म्हटलंय, विश्वास शाळेत गेला. या ठिकाणी आपण काय म्हणतो की व्यक्तीचं नाव आहे, विश्वास शाळेत गेला म्हणजेच काय, एक व्यक्ती शाळेत गेलेला आहे, व्यक्तीचं नाव हे विशेष असते बघा. ठीक आहे, म्हणून विश्वास हा शब्द या ठिकाणी काय, तर विशेष नाम. मग दुसऱ्या वाक्यामध्ये विशेष नाम बघा काय म्हटलंय, विशेष नाम. इथं म्हटलंय सामान्य नाम, सामान्य नाम चालते का, नाही, त्यामुळे क सुद्धा कट. मग क जिथं आहे बघा, क जिथं आहे त्याला कट करून टाकायचं बघा. मग फक्त काय पाहिजे आपल्याला, ब, म्हणजे ऑप्शन नंबर 3 फक्त ब बरोबर. येतं लक्षात मित्रांनो. थोडं एक या ठिकाणी आपण विधानावर, ऑप्शनवर खेळलेलो आहोत बघा. अशाही पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता, किंवा डायरेक्टच पहिल्या वाक्यामध्ये भाववाचक आहे, दुसऱ्या वाक्यात विशेष नाम आहे. अभ्यास असा जर स्ट्रॉंग असेल तर मग तर तुम्ही पहिल्या उत्तर काढू शकता बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. अत्यंत सोपा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, बरोबर. त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक अत्यंत छान अशी एक माहिती मित्रांनो पाहायला मिळते आहे बघा. ठीक आहे, अत्यंत छान अशी माहिती दिसेल तुम्हाला. बघा मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर नवीन बॅच कधी चालू होणार आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला संपूर्ण वर्षभराचं एक शेड्यूल तुमच्या समोर या ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे बघा. 2 मिनिटं सर्वांनी विशेष लक्ष द्यायचं आहे बघा. आगामी शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन नवीन बॅचेस बघा तुम्हाला दिसते आहे की ऑफलाईन नवीन बॅचेस, आणि यामध्ये जवळपास तुम्हाला 6 बॅचेस पाहायला मिळत आहे. ठीक आहे, येणाऱ्या म्हणजे 2026-27 मधल्या तुम्हाला संपूर्ण बॅचेस या ठिकाणी पाहायला मिळेल, बरोबर. सर्वात पहिली बॅच तुम्हाला या ठिकाणी दिसेल मित्रांनो बघा, UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी मराठी माध्यमामध्ये पूर्व मुख्य आणि मुलाखत. ठीक आहे, यामध्ये ही बॅच मित्रांनो सुरू झालेली आहे 22 जून 2026 पासून बघा. ठीक आहे, आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, ठीक आहे, या ठिकाणी अजूनही तुमच्यासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ओपन ठेवलेलं आहे बघा मित्रांनो. चालेल, आता हे UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला आणखी 3 बॅचेस या ठिकाणी नवीन पाहायला मिळेल बघा मित्रांनो. ठीक आहे, तर सेम बॅच बघा तुम्हाला भेटते बघा 3ऱ्या क्रमांकाची तुमच्या लक्षात येईल. इथं बघा 20 जुलैला बघा नेक्स्ट बॅच आणखी कधी चालू होणार आहे,
20 जुलै 2026ला बघा येत्या लक्षात मित्रांनो लगेच आता काही दिवसामध्ये तुम्हाला एक नवीन बॅच या ठिकाणी स्टार्ट होताना दिसेल, बरोबर आहे. आणि लगेच बघा आणखी तुम्हाला 5व्या क्रमांकाची बॅच दिसते आहे UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच. तर मित्रांनो बघा 17 ऑगस्ट 2026ला ही बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओके मित्रांनो, तर हे आहे UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅचचं शेड्यूल. ठीक आहे, 3 डेट तुम्हाला सांगितलेले आहे. 22 जून पासून ऑलरेडी एक बॅच सुरू झालेली आहे, त्यानंतर 20 जुलैला एक बॅच चालू होणार आहे बघा मित्रांनो, आणि 17 ऑगस्ट 2026ला नेक्स्ट बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर तुम्हाला जी डेट सुटेबल आहे त्या डेटला तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपली सीट बुक करायची आहे बघा. चालेल मित्रांनो. त्यानंतर बघा आपण पाहतो की MPSC कंबाईन एक्झाम, बरोबर आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी. तर यामध्ये पूर्व आणि मुख्य, ठीक आहे, अशी इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर 29 जून 2026 पासून एक बॅच सुरू झालेली आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो आपण पाहतो की लवकरात लवकर तुम्हाला बॅचला एनरोलमेंट करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट कंबाईन जे आपण म्हणतो की कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची नेक्स्ट बॅच कधी राहणार आहे बघा. ठीक आहे, कधी सुरू होणार आहे तर बघा लगेच 27 जुलैला तुम्हाला या ठिकाणी बॅच चालू होताना दिसेल बघा. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला 27 जुलैला सुद्धा दुसरी बॅच चालू होताना दिसेल. आणि लगेच 24 ऑगस्ट 2026ला पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी 3 बॅचेस तुम्हाला दिसत आहे UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅचेस संदर्भात, आणि 3 बॅचेस तुम्हाला दिसत आहे MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या संदर्भात बघा. ठीक आहे, तर मित्रांनो लवकरात लवकर काय करायचं आहे, आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा. ठीक आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून लगेच आपली सीट बुक करू शकता. चालेल मित्रांनो, आपल्या सेशनला थोडं कंटिन्यू करूया. ठीक आहे, चला पहा. तर बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे, प्रतिक्षण, कष्टसाध्य, घरोघरी आणि अन्याय यापैकी अविभाव समासाचं उदाहरण कोणतं. बघा सुरुवातलाच आपण पाहिलं होतं अविभाव समास, बरोबर आहे. सुरुवातला पहिलाच प्रश्न आपण समासासंदर्भात पाहिला होता, त्यामध्ये 4ही समास मी तुम्हाला डिटेलमध्ये दिले होते, बरोबर, डिटेलमध्ये पाहिले ते आपण. तर लगेच आता प्रश्न सांगायचा थोडं फास्ट. ठीक आहे, तर बघा अविभाव समास या ठिकाणी उत्तर कोणतं येणार आहे. प्रतिक्षण, घरोघरी, कष्टसाध्य, घरोघरी, कष्टसाध्य, अन्याय, घरोघरी, अन्याय. ठीक आहे, चला पहा. तर कोणतं योग्य ऑप्शन येणार आहे पहा. बघा मित्रांनो आता मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय चांगला स्कोर करायचा आहे मराठीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला आणखी बॅक टू बॅक तुम्हाला व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळेल मराठी संदर्भात. ठीक आहे, म्हणजे जे टॉपिक पहिल्या व्हिडिओमध्ये आले नाहीत ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आले नाही ते तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक टू बॅक व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत बघा. ठीक आहे, चला पहा. तर या ठिकाणी काय म्हटलंय पहा, घरोघरी बघा मराठीतील द्विरुक्ती आपण म्हटलं होतं ना की मराठीतील द्विरुक्ती असणारे शब्द कशामध्ये येतात, अविभाव समासामध्ये. अगदी बरोबर. ठीक आहे, घरोघरी म्हटलं तर कशामध्ये येणार आहे, अविभाव समास. ओके, अन्याय, अन्याय शब्द कशामध्ये येतो, अन न ना, नत्र तत्पुरुष नत्र बहुरी मध्ये येतो. मग हा चालतो का, नाही. मग ऑप्शन नंबर 4 येणार नाही बघा. कष्टसाध्य, कष्टाने साध्य, बघा काय म्हटलं, कष्टाने साध्य, मग कशामध्ये जाणार, हा ने म्हटलं ना तर विभक्ती तत्पुरुष समास हा येणारच नाही. अन्याय, अन्याय म्हटलं तर विभक्ती नत्र तत्पुरुष समासमध्ये येतो, हा तर येतच नाही बघा. दोन्ही शब्द चुकलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुन्हा कष्टाने साध्य तत्पुरुष समासामध्ये गेला बघा. येत्या लक्षात विभक्ती तत्पुरुष, घरोघरी अविभाव समास. म्हणजे आता तिन्ही ऑप्शन जर पाहिले तर उत्तर येऊनच नाही राहिलं बघा. आ यथा प्रति, बघा येत्या लक्षात संस्कृत उपसर्ग आणि हर दर बर बिन बेला गैर हे फारसी उपसर्ग लागलेले शब्द आणि सोबतच मराठी द्विरुक्ती असलेले शब्द घरोघरी, दारोदारी, गल्लोगल्ली, पानोपानी. ठीक आहे, हे जे शब्द असतात याला आपण म्हणतो बघा कोणते, तर अविभाव समासाचे उदाहरणं. ठीक आहे, खूप डिटेलमध्ये बघाशी पाहायला बघा आपण हे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. तर मित्रांनो बघा आपल्याला अलंकार टॉपिक विचारला जातो. अलंकारामध्ये म्हणजेच काय तर भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या मराठी व्याकरणामध्ये अलंकार टॉपिक ऍड केलेला आहे बघा. ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिसेल की शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अर्थालंकाराचे 2 प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, वाक्यामध्ये जेव्हा 4 ओळी किंवा एखादी ओळ आपल्याला विचारली जाते, ठीक आहे, तर वाक्यामध्ये शाब्दिक चमत्कृती साधल्या गेली असेल म्हणजे शब्दाच्या माध्यमातून जर लय निर्माण झाली असेल, सौंदर्य निर्माण झालं असेल, त्याला शब्दालंकार म्हणतात. आणि वाक्याच्या अर्थावरून जर त्या भाषेला सौंदर्य प्राप्त झालं असेल त्याला अर्थालंकार म्हणतात बघा. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा काही ओळी दिलेल्या आहेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. बरोबर आहे. तर इथं बघा कोणते अलंकार दिले, यमक अलंकार, अनुप्रास अलंकार, रूपक अलंकार, दृष्टांत अलंकार. आता यमक अलंकार हा आहे शब्द अलंकार. कोणता आहे? शब्द अलंकार. यमक अलंकार कशाला म्हणतात बघा मित्रांनो, तर जसं आपण म्हणतो ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, डो 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 डो. बघा येऊन लक्षात तुमच्या, म्हणजे काय तर रायमिंग वर्ड्स. बघा तुम्हाला 10वी 12वी मध्ये ठीक आहे रायमिंग वर्ड्स लिहायचे म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न येत होते बघा. ठीक आहे, तर आपण सहज लिहित होतो. बरोबर आहे. ठीक आहे, तर रायमिंग जर जुळत असेल तर त्याला म्हणतात यमक अलंकार, परंतु इथं रायमिंग जुळत नाही. ठीक आहे, त्यामुळे हा पहिला प्रकार येणार नाही. अनुप्रास अलंकार हा सुद्धा शब्द अलंकाराचा एक प्रकार आहे. बरोबर आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर वाक्यामध्ये 4 ओळीमध्ये 2 ओळीमध्ये एखादं अक्षर किंवा एखादा शब्द पुन्हा 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 येत असेल तर त्याला म्हणायचं अनुप्रास अलंकार. बरोबर आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण म्हणतो ना की देवा दीन दयाळा, दूर द्रुत दासा. बरोबर आहे. ठीक आहे, द द द द. बघा वाक्यामध्ये काय येत आहे, द द द द द द. बरोबर आहे. झालेत बहु, होतील बहु, असतीलही बहु, परंतु या समह हा. बरोबर आहे. याच्यामध्ये ब ब ब ब वाक्य आले, शब्द आलेला आहे, अक्षर आलेला आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. ठीक आहे, किंवा बालिश बहु बायकांत बडबडला, म्हणजे ब ब ब ब पुन्हा पुन्हा अक्षर आलेला आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. मग तुम्हाला काय लागेल त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार. परंतु इथं एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलेला आहे का? नाही, त्यामुळे हा सुद्धा प्रकार येणार नाही. त्यानंतर बघा रूपक अलंकार हा थोडा एक पोरांना कन्फ्यूज करतो बघा. ठीक आहे, हा आहे अर्थ अलंकार. रूपक अलंकार म्हणजे काय तर बघा काय म्हणतात ना की यस हा म्हणजेच काय तर देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. बघा अतिशय छान असं एक्झाम्पल आहे. देह म्हणजे आपलं जे शरीर आहे, देह हे देवाचे मंदिर आहे आणि याच्या आतमध्ये परमेश्वर आहे. बरोबर आहे. म्हणजे देह देहाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. बरोबर आहे. म्हणजे काय झालेलं आहे बघा या वाक्यामध्ये काय दिसते तुम्हाला की उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून हे एकच आहे. म्हणजे या ठिकाणी दिसते ना, पहिलं वाक्य काय सांगते, देह देवाचे मंदिर, म्हणजे हा शरीर काय आहे, देवाचं मंदिर आहे आणि या शरीरामध्ये जो आत्मा आहे तोच परमेश्वर आहे. म्हणजे वेगळं दाखवलेलं आहे का? नाही. मग ज्या वेळेस उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून एकच आहे असं या ठिकाणी दाखवलं जाते. ठीक आहे, त्याला म्हणतात रूपक अलंकार. परंतु इथं असं काही दिलेलं नाही बघा. म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कट झाला. आता बघा काय म्हटलेलं आहे की आपण पाहतो मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, महाराष्ट्रामध्येच नाही ठीक आहे, तर संत बघा काय असतात, तर संत लोकांनी काय केलेलं आहे बघा, आपण पाहतो महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, तर संतांनी काय केलेलं आहे आपल्या अभंगांच्या माध्यमातून ठीक आहे काय केलेलं आहे तर समाज प्रबोधन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्याला समजून सांगण्यासाठी एखादं उदाहरण देऊन, एखादा दाखला देऊन ठीक आहे ते समजून सांगायचे मित्रांनो. बरोबर आहे. इथे सुद्धा एक दाखला दिलेला आहे बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. ठीक आहे, तर या उदाहरणामधून समाजाला काय केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे बघा मित्रांनो. म्हणजेच काय दृष्टांत अलंकार म्हणजे कशाला म्हणायचं, एखादा दाखला किंवा उदाहरण देऊन समजावून सांगणे त्याला म्हणायचं दृष्टांत अलंकार. अत्यंत छान असा प्रकार आहे बघा मराठी व्याकरणामध्ये अलंकार, आणि दरवर्षी यावर प्रश्न असतात बघा तुमच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर एकदा व्यवस्थित काय करून ठेवायचं आहे बघा. ठीक आहे, चालेल. बघूया पुढचा प्रश्न. ओके, बघा अत्यंत छान असा प्रश्न आहे, छोटासा आहे परंतु आपल्याला परीक्षेमध्ये काय असते, गडबड, वेळ असतो कमी. बरोबर आहे, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात, त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न चुकतात बघा, परंतु चुकू द्यायचं नाही. ठीक आहे, कसे सोडवायचे बघा, तर राजाने शत्रूला युद्धात हरवूनही शत्रू सैन्याला अभय दिले. बरोबर आहे. ठीक आहे, तर या वाक्यात आलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे वाक्यामध्ये काय आलेला आहे म्हणते, एक वाक्प्रचार आलेला आहे, तर त्याचा अर्थ खालील पर्याय उत्तरातून अचूक निवडायचा आहे. ठीक आहे, बघा अतिशय तुम्हाला ठीक आहे जसा प्रश्न येऊ शकतो कंबाईनच्या मुख्य परीक्षेला तशाच पद्धतीने या ठिकाणी डिझाईन केलेला आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा राजाने शत्रू युद्धात हरवू नये, म्हणजे राजाने काय केलं, शत्रूला युद्धात हरवले परंतु शत्रू सैन्याला अभय दिले म्हणते. बरोबर आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे, शत्रूला आपल्यात राहण्यास सांगितले, शत्रूच्या पोटापाण्याची काळजी घेण्यास सेनापतीला सांगितले, शत्रूला सुरक्षितपणाची हमी दिली आणि शत्रूला थांबण्यासाठी किंवा राहण्यासाठी जागा दिली. तर 4 पैकी योग्य प्रकार काय येणार आहे पहा. ठीक आहे, तर मग अशा वेळेस आपल्याला वाक्याचा अर्थ व्यवस्थित काढायचा असतो बघा. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट ऑप्शनवरून उत्तर कधी कधी देता येईल, परंतु अशा वेळेस काय करायचं, वाक्याच्या अर्थावरून अर्थ म्हणजे उत्तर काढायचं.
राजाने शत्रूला युद्धात हरवूनही शत्रू सैन्याला अभय दिले, बरोबर आहे. म्हणजे काय होते पहा, आपण पाहतो की राजे महाराजांचे पहिले काय व्हायचे, युद्ध व्हायचे, बरोबर आहे. एक राजा दुसरा राजा, या राजाचं सैन्य त्या राजाचं सैन्य, बरोबर आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय व्हायचं की मग एका राजाने दुसऱ्या राजाला जर हरवलं तर ते सैनिक पळून जायचे, किंवा हा राजा काय करायचा, जिंकलेला राजा काय करायचा, तर त्या सैनिकांना कैद करून घ्यायचा, बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्यांच्यावर खूप जुलूम करायचा. हे पद्धती आपल्याला दिसतात बघा. ठीक आहे. परंतु या वाक्यात काय म्हटलेलं आहे की राजा हा थोडा चांगला दाखवलेला आहे बघा. ठीक आहे. की राजाने शत्रूला युद्धात हरवले. बघा, पहिली गोष्ट काय, शत्रूला युद्धात हरवले. मग आता शत्रूला युद्धात हरवले तर मग सैनिकांना वाटलं की आता आमचं कसं होणार, आम्हाला राजा मारून टाकेल का काही, म्हणजे अशा प्रकारचं. ठीक आहे. तर अशी सैनिकांच्या मनात भीती होती. परंतु राजा थोडा चांगला होता बघा. राजाने शत्रूला युद्धात हरवूनही काय केलं की शत्रू सैन्याला अभय दिले. म्हणजे काय, अभय देणे म्हणजे काय मित्रांनो, ठीक आहे, म्हणजे जीविताची हमी देणे. अभय देणे म्हणजे जीविताची हमी देणे. म्हणजेच काय, तर शत्रूला सुरक्षितपणाची हमी दिली. बघा, येत्या लक्षात, तर तुम्ही सुरक्षित आहात, तुम्हाला काही होणार नाही. ज्या गोष्टीसाठी युद्ध झालं होतं, ठीक आहे, तर ते युद्धातून निष्पन्न झालेलं आहे, त्यामुळे आता तुम्हाला काही होणार नाही. बघा, अशा प्रकारचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 3 मध्ये बघा. ठीक आहे. चालेल मित्रांनो. बघा, अत्यंत तुम्हाला म्हणजे जसे प्रश्न तुम्हाला एक्सेप्टेड आहे बघा परीक्षेमध्ये, त्याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी लेक्चरमध्ये प्रश्न सेट केलेले आहेत बघा मित्रांनो. येत्या लक्षात. नेक्स्ट बघा, हा शब्द तुम्हाला 100% तुम्हाला फिरवेल बघा परीक्षेमध्ये, 100% फिरवेल. ठीक आहे. तर विदूर या शब्दाचा अर्थ तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. बघा, विदूर या शब्दाचा अर्थ आणि 3 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहेत बघा. ते म्हणजे अ, ब, क आणि खाली सब ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे. तर विदूर या शब्दाचा अर्थ काय, पत्नीचे निधन झालेला, दुसरा आहे माहितगार, तिसरा आहे अनुभवी, बरोबर आहे. आणि खाली ऑप्शन दिलेला आहे फक्त अ, फक्त ब, अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर. तर इथं शब्द आहे बघा विदूर. ठीक आहे. एक सेकंड. चला पहा. ठीक आहे. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला फिरवेल बघा. ठीक आहे. विदूर या शब्दाचा अर्थ काय, बरोबर. चला चला पटापट घ्यायचं आहे. ओके. बघा काय म्हटलंय, पत्नीचे निधन झालेला, माहितगार, अनुभवी. ठीक आहे. तर नेमकं या ठिकाणी उत्तर काय येणार आहे बघा. ठीक आहे. आता विधूर जर म्हटलं तर नॉर्मली आपल्या डोळ्यासमोर येतो की ज्याची पत्नी मरण पावलेली आहे असा व्यक्ती. ठीक आहे. चला पहा. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, विदूर आणि विधूर असे 2 शब्द आहे. विधूर बघा, याच्यामध्ये धनुष्याचा ध आहे, बरोबर आहे. आणि एक शब्द आहे बघा विदूर, विदूर, बरोबर आहे. ठीक आहे. तर या 2 शब्दांमध्ये काय फरक आहे बघा. 2 मिनिटं लक्ष द्या. विधूर, धनुष्याचा ध म्हटलं तर काय म्हणायचं, पत्नीचे निधन झालेला व्यक्ती त्याला म्हणतात विधूर. काय म्हणायचं त्याला, विधूर, बरोबर आहे. आणि विदूर, विदूर, विदूर इथं द वापरलेला आहे बघा, द वापरलेला आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात बघा, ठीक आहे, की एक अनुभवी व्यक्ती, बरोबर आहे, एक माहितीगार व्यक्ती, एक नॉलेजेबल व्यक्ती, त्याला म्हणतात बघा विदूर. बघा काय म्हटलेलं आहे, अनुभवी किंवा बुद्धिमान व्यक्ती जो असतो, ठीक आहे, ज्ञानी व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती, माहितीगार व्यक्ती, ठीक आहे, तर त्याला म्हणतात बघा विदूर. म्हणजे काय येणार आहे, ब आणि क. बघा इथं ऑप्शन आहे ब आणि क, ऑप्शन नंबर 4. चला येऊन आलेला आहे मित्रांनो लक्षात. ठीक आहे. म्हणजे असा प्रश्न वेळेवर 100% आपण काय असतो, एकदम बिलकुल म्हणजे 100च्या स्पीडनं 200च्या स्पीडनं पेपरमध्ये असतो बघा. कारण आपल्या समोर पेपर आला की 60 मिनिटं असतात बघा आणि 100 प्रश्न असतात. मग बिलकुल एका दमाने आपली मेट्रो निघते का नाही, तर बिलकुल थांबतच नाही बघ. मग ते द आहे का ध आहे आपण काही तिकडे पाहत नाही. विदूर, पत्नीचे निधन झालेला, अ, आणि बरोबर पहिल्याच ऑप्शनवर आहे बघा. ठीक आहे. फक्त अ बरोबर, आणि अगदी बरोबर आपण त्या जाळ्यामध्ये फसतो बघा. ठीक आहे. तर ते आपल्याला करायचं नाही बघा मित्रांनो. ठीक आहे. चालेल. अत्यंत सोपा प्रश्न. तुम्ही पुढे व्हा मी आलोच. बघा काय म्हटलेलं आहे की तुम्ही पुढे व्हा मी आलोच. ठीक आहे. आता या शब्दामध्ये, या प्रश्नामध्ये नेमकं उत्तर काय येणार आहे, काळ ओळखायचं आहे बघा. तुम्ही पुढे व्हा मी आलोच. तर काळामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये उपप्रकार आहे साधा काळ, पूर्ण काळ, ठीक आहे, अपूर्ण काळ, रीती काळ, असे 12 काळ पाहायला भेटतात बघा उपप्रकारासहित.
तर बघा काय म्हटलंय, तुम्ही पुढे व्हा मी आलोच. बघा तर यामध्ये निश्चित तुम्हाला एक गोष्ट दिसून आलेली आहे, ठीक आहे, की काय आहे, भविष्यकाळ आहे. बघा काय दिसून आलं आहे, तुम्ही पुढे व्हा मी आलोच. आपण कधी कधी म्हणतो ना की समजा आपल्याला एखाद्या गावाला निघायचं असते, बरोबर आहे, ठीक आहे, मग बाबा गडबड करतात की झालं का झालं का झालं का झालं का, मग आपण म्हणतो ना बाबा तुम्ही पुढे व्हा मी आलोच, बरोबर आहे, ठीक आहे. मग आता बाबा पुढे गेलेत का, ठीक आहे, मी आलो का म्हणजे गेलो का, बरोबर आहे, येत्या लक्षात. बघा सांगतो तुम्हाला काय असते. बघा एक आहे वर्तमान काळ. काय आहे, वर्तमान काळ. वर्तमान काळ, बरोबर, ठीक आहे. दोन प्रकार या कन्सेप्टवर क्लिअर होतील तुमचे. वर्तमान काळ, पुढे असतो भविष्य काळ. पुढे काय असतो, भविष्य काळ. पुढे असतो बघा भविष्य काळ, आणि मागे काय असतो, भूतकाळ. मागे असतो भूतकाळ. असे तीन काळ आहेत बघा मित्रांनो, ठीक आहे ना. चला ओके. आता बघा काय झालेलं आहे की जसं वर्तमान काळातून एखादी गोष्ट भूतकाळात जात असताना बघा काय म्हटलेलं आहे, ठीक आहे, ओके, गुरुजी येताच मुले पसार, बरोबर आहे, असं म्हणतो ना आपण. गुरुजी आले आणि मुले गायब असं म्हणतो. आता वाक्यामध्ये काय म्हटलंय, गुरुजी आले आणि मुलं गायब, बरोबर आहे. या वाक्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, गुरुजी आलेत का, मुलं गेलेत का, नाही, म्हणजे गुरुजी येताच मुले गायब झाले बनते, बरोबर आहे. म्हणजे गुरुजींनी क्लासमध्ये एंट्री करायची आहे आणि मुलं जायची आहे, परंतु हे घटना कशी होणार आहे की गुरुजी आल्याबरोबर मुले गायब होणार आहे. बघा बरोबर आहे. म्हणजेच काय, वर्तमान काळातील गोष्ट संपण्याच्या मार्गावर असताना आणि भूतकाळ सुरू होण्याच्या मार्गावर असताना, बघा 2 मिनिटं लक्ष द्या. बघा इथं तुम्हाला दिसेल, ठीक आहे, हा जो व्हॅक्यूम असतो बघा, ठीक आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. हा जो म्हणजे वर्तमान काळ आणि भूतकाळाच्या दरम्यान हा जो व्हॅक्यूम आहे याला म्हणतात सन्निहित. काय म्हणतात ते बघा, याला म्हणतात सन्निहित, बरोबर आहे. मग वर्तमान काळातून भूतकाळात जात असताना याला म्हणतात सन्निहित भूतकाळ. हे झाली एक कन्सेप्ट. आणि त्यानंतर बघा वर्तमान काळाची गोष्ट भविष्य काळात जात असताना, बघा काय म्हटलेलं आहे, वर्तमान काळाची गोष्ट भविष्य काळात जात असताना. बघा म्हणजे आपण काय करतो की समजा असं म्हणा की 10 वाजून 1 मिनिट झालेला आहे, याला वर्तमान काळ म्हणा, आणि 10 वाजून 2 मिनिटं म्हटलं तर याला काय म्हणायचं, भविष्य काळ म्हणायचं. बघा 2 मिनिटं लक्ष द्या. काय म्हटलं मी तुम्हाला की 10 वाजलेले आहे, बरोबर आहे, तर याला म्हणा वर्तमान काळ. 10 वाजलेले आहे वर्तमान काळ, आणि 10 वाजून जर 1 मिनिट झाला असेल तर याला म्हणायचं भविष्य काळ, ठीक आहे. कन्सेप्ट बघा नेहमीसाठी लक्षात राहील तुमच्या. झालं 10 वाजता वर्तमान काळ, 10 वाजून 1 मिनिटानं भविष्य काळ. परंतु यामध्ये जे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक आहे त्याला म्हणतात सन्निहित. काय म्हणतात त्याला, सन्निहित. म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा, वाक्य दिसते तुम्हाला, तुम्ही पुढे व्हा मी आलोच. ही गोष्ट वर्तमान काळात म्हटलेली आहे. बघा काय म्हटलेलं आहे, ही गोष्ट वर्तमान काळात म्हटलेली आहे, तुम्ही पुढे व्हा मी आलोच. म्हणजे काही सेकंदात, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदात हे कुठं जाणार आहे, भविष्य काळात जाणार आहे. मग हा जो व्हॅक्यूम असतो बघा, याला आपण काय म्हटलेलं आहे, सन्निहित म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सन्निहित म्हटलेलं आहे. म्हणजे कशामध्ये, सन्निहित भविष्य काळ. म्हणजे कधीही ही गोष्ट कुठं जाऊ शकते, भविष्य काळात जाऊ शकते. मग अशा वेळेस त्याला म्हणतात बघा सन्निहित भविष्य काळ. बघा आपण आणखी एक एक्झाम्पल पाहू. बघा ठीक आहे, की तुम्ही काय आहे की बस स्टॉपवर उभे आहात, बरोबर आहे, तुमच्यासारखे आणखी 10-15 लोक बस स्टॉपवर उभे आहेत आणि बसची वाट पाहून आले, बरोबर आहे. आणि मग बसची वाट पाहताना मग आपण मोबाईलमध्ये काड्या करत असतो, बरोबर आहे, ठीक आहे. मग कोणाच तरी लक्ष जाते आणि तो म्हणते की ती पहा बस आली, बरोबर आहे. काय म्हणतात, ती पहा बस आली. बस तुमच्यापर्यंत आली का, नाही आली ना, ती पहा बस आली. तुम्ही इथं, बस तिथं, बस आली का, नाही. म्हणजे ती पहा बस येत आहे असं म्हटलं का, नाही, ती पहा बस आली. म्हणजेच काय, तर थोड्या वेळात ही गोष्ट कशामध्ये जाणार आहे, भूतकाळामध्ये जाणार आहे. मग अशा वाक्याला म्हणतात सन्निहित भूतकाळ. येऊन आलं मित्रांनो लक्षात. तर हे 2 काळ परीक्षेमध्ये आल्यावर का नाही तर थोडंसं मग प्रॉब्लेम करतात. त्यामुळे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे ऍड करायचं काम पडलं बघा, ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे बघा हा, ठीक आहे. चालेल मित्रांनो. बघा आणखी एक पुढचा प्रश्न बघूया, ठीक आहे. चला काय म्हटलेलं आहे बघा, की पुढे काही सामासिक शब्द दिलेले आहेत, त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखायचे आहे. बघा पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग, ठीक आहे. अनुक्रमे शब्दावर लक्ष देत चला. बघा तुम्ही अनुक्रमे म्हणजे स्टेप बाय स्टेप. म्हणजे मीठ भाकरी हा शब्द आहे, गायरान, भाजीपाला, भाऊ बहीण. आता सर्वात पहिले इथं एक नियम तुम्हाला माहित असला पाहिजे बघा, ठीक आहे, की आपण जेव्हा नामाचे लिंग विचार हा टॉपिक पाहतो तर त्यावेळेस त्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, ठीक आहे, की सामासिक शब्द. बघा काय म्हटलेलं आहे, की जे सामासिक शब्द असतात, सामासिक शब्दाचे लिंग, सामासिक शब्दाचे लिंग हे, ठीक आहे,
हे दुसऱ्या शब्दावरून सांगायचे. बघा काय म्हटलेलं आहे, दुसऱ्या शब्दावरून. ठीक आहे, सामासिक शब्दाचे लिंग हे दुसऱ्या शब्दावरून सांगावे, हा नियम तुमचा लक्षात असलाच पाहिजे. बघा ठीक आहे, सामासिक शब्दाचे लिंग नेहमी दुसऱ्या शब्दावरून सांगायचे. ठीक आहे, जसं आता बघा काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, मीठ भाकरी, पहिला शब्द मीठ, दुसरा भाकरी, पहिला शब्द गाय. बघा पहिला शब्द महत्वाचा आहे का आपल्याला, नाही. सामासिक शब्दाचे लिंग नेहमी दुसऱ्या शब्दावरून सांगावे म्हणते. बघा मग दुसरा शब्द बघू ना. मीठ भाकरी, पहिला मीठ, दुसरा भाकरी. भाकरी म्हटलं तर तो भाकरी म्हणतो का, ती भाकरी म्हणतो का, की ते भाकरी म्हणतो, ती भाकरी. बरोबर आहे. मग दुसरा शब्द काय सांगते आपल्याला, ती भाकरी म्हणजे काय आहे तर स्त्रीलिंगी आहे. बघा पहिला शब्द काय आहे तो स्त्रीलिंगी. बरोबर आहे. गाय रान, पहिला शब्द सोडून द्या, गाय रान, ते रान. बघा नपुसकलिंगी म्हटलं तर ते रान, नपुसकलिंगी. बरोबर आहे. भाजीपाला, तो पाला. बघा काय म्हटलंय, तो पाला म्हणजे काय, पुल्लिंगी. बरोबर आहे. आणि भाऊ बहीण, ती बहीण. बघा काय म्हटलंय, ती बहीण म्हणजे स्त्रीलिंगी, म्हणजे ऑप्शन नंबर 1. बघा या नियमासाठी स्पेशली हा प्रश्न ऍड केला. बघा मित्रांनो, की सामासिक शब्दाचे लिंग नेहमी दुसऱ्या शब्दावरून ठरत असते. बघा ठीक आहे, दॅट्स ऑल मित्रांनो. बघा लक्षात येऊन आलेलं आहे. ठीक आहे, आणि नेक्स्ट बघा, दाम तसे काम या अर्थाची म्हण तुम्हाला काय करायची आहे, शोधायची आहे. दाम तसे काम. ठीक आहे, चला पहा. तर काय म्हटलेलं आहे, 4 स्टेटमेंट या ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला. जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, डोंगर पोखरून उंदीर काढणे, जशी देनावड तशी धुनावड, आणि जडत्या घडाचा पोकळ वासा. या ठिकाणी 4 म्हणी दिलेली आहे. बरोबर आहे. तर आपल्याला ओळखायचं आहे की दाम तसे काम या अर्थाची योग्य म्हण कोणती, आणि खाली सब ऑप्शन दिलेले आहेत. बघा ठीक आहे, हा सुद्धा अत्यंत सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, कठीण प्रश्न नाही. ओके, म्हणीचा प्रश्न सोडवत असताना सगळ्यात पहिले एकच काळजी घ्यायची. बघा म्हणीच्या प्रश्नाला कधी कधी अभ्यास नसलाही तर चालते. बघा ठीक आहे, त्याचं सर्वात सोपं एक पद्धत सांगतो, ट्रिक सांगतो, व्यवस्थित नेहमीसाठी लक्षात ठेवा. म्हणीवर प्रश्न आला की काय करायचं, जी म्हण दिलेली आहे त्याचा पहिले अर्थ काढा आणि तोच अर्थ घेऊन ऑप्शन मध्ये जा. बरोबर आहे. डायरेक्ट ऑप्शनवर जाऊ नका. काय म्हटलंय, दाम तसे काम म्हणजेच काय, ठीक आहे, की तुम्ही जसा पैसा देसाल तसंच काम केलं जाईल ना भाऊ. बरोबर आहे. म्हणजे एखादं चांगल्या क्वालिटीचं काम पाहिजे असेल तर पैसा चांगला द्यावा लागेल. बरोबर आहे. क्वालिटीचं म्हणजे जर तुम्ही कमी पैसे देत असाल तर समोरचा व्यक्ती कामही त्याच पद्धतीने करतो ना. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर जसा पैसा तसं काम. बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हटलंय बघा, इथे एक म्हण दिलेली आहे की जशी देनावळ, जसं देसाल तशी धुनावळ, तशी धुनावळ, जसं देसाल तसं मिळेल. बरोबर आहे. म्हणजेच काय, दाम तसं काम, म्हणजे क नंबरचं विधान या ठिकाणी बसत आहे. बघा ठीक आहे, मग क कुठे येत आहे बघा, फक्त क, म्हणजे ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट आन्सर भेटत आहे. बघा ठीक आहे, चला पहा. आणखी काही प्रश्न राहिले ते घेऊया बघा पहिले. ठीक आहे, नाहीतर या प्रश्नाला आपल्याला आणखी वेळ लागतो. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे की दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमान ओळखा. आता हा प्रश्न आहे बघा अलंकार टॉपिक मधला. कोणता टॉपिक आहे, अलंकार. ठीक आहे, अलंकारामध्ये 2 गोष्टी असतात. एक असते बघा उपमेय आणि एक असतो उपमान. बघा काय असतो, उपमेय आणि उपमान. ठीक आहे ना, 2 गोष्टी असतात अलंकारामध्ये. तुम्हाला हे माहीतच असलं पाहिजे, अर्थालंकारासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, उपमेय म्हणजे काय असते बघा, वाक्यातील जे मूळ वस्तू असते, काय असते, वाक्यातील मूळ व्यक्ती वस्तू ठिकाण. ठीक आहे, जे मूळ बाब असेल, ठीक आहे, तर मूळ वस्तू जे असेल वाक्यातील त्याला म्हणतात उपमेय. आणि उपमान म्हणजे काय, तर उपमा देण्यासाठी, उपमा देण्यासाठी ठीक आहे वापरलेला शब्द, त्याला म्हणायचं उपमान. ओके, यांनी काय विचारलं, उपमान. मग आता वाक्यातली पहिले मूळ वस्तू पहा. दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. बरोबर आहे. बघा काय म्हटलंय, दमयंतीचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. बरोबर आहे. मग दमयंतीचे मुख म्हणजे काय म्हटलेलं आहे पहा, दमयंतीचे मुख हे काय झालं, उपमेय. बरोबर आहे. आणि याची तुलना कोणासोबत केलेली आहे बघा, दमयंतीचे मुख हे काय झालं, उपमेय, आणि तुलना कोणासोबत केलेली आहे, चंद्रासोबत केलेली आहे. तर हे झालं बघा उपमान. म्हणजे दमयंतीच्या चेहऱ्याला उपमा कोणाची दिली बघा, चंद्राची उपमा दिली. म्हणजे उपमा देण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे उपमान. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, येतं लक्षात मित्रांनो. तर या ठिकाणी मग उत्तर काय येणार आहे बघा, चंद्र. बघा येतं लक्षात.
बरोबर आहे. सावळा रंग तुझा पावसाळी नभा परी आपण पाहतो ना, ठीक आहे. तर त्या वाक्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. कोणती उपमा दिलेली आहे बघा, ठीक आहे, की तिच्या चेहऱ्याला पावसाळ्यामध्ये जे काळेकुट्ट ढग येतात, की तुझा चेहरा कसा आहे तर पावसाळी नभा परी आहे बघा. त्यासाठी आपलं जर व्याकरण झालेलं असेल ना तर मग प्रॉब्लेम होत असतो बघा मित्रांनो, ठीक आहे. जसं काय म्हटलं, एक प्रियकर एका प्रियसीला काय म्हणतो बघा, ठीक आहे, की सावळा ग रंग तुझा पावसाळी नभा परी, ठीक आहे. ऐकायला खूप गोड वाटते बघा मित्रांनो, परंतु त्याचा अर्थ काय होते की तुझा चेहरा कसा आहे की पावसाळ्यामध्ये जे ढग जमा होतात बघा, त्या ढगांचा रंग कसा असतो, काळा कुट्ट असतो. पावसाळी ढग कसे असतात, काळे कुट्ट असतात बघा मित्रांनो. तर चेहरा तुझा कसा आहे, पावसाळी नभा परी, बरोबर आहे. म्हणजे तू कशी आहे, अतिशय काळी कुट्ट आहे असा त्याचा अर्थ होतो बघा, ठीक आहे. तर मग तो कशामध्ये जातो, पावसाळी नभा परी, ठीक आहे. म्हणजेच काय, सम समान सारखा परी गत, तो उपमा अलंकारामध्ये जातो बघा, ठीक आहे. चला तर लक्षात ठेवायचं. तर उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे काय, तर उपमा देण्यासाठी वापरलेला शब्द बघा, ठीक आहे. चालेल. बघा नेक्स्ट बघा, हा एक प्रश्न आपल्याला दिसतोय, साधा पण गुणी मनुष्य. बघा काय म्हटलंय, साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार तुम्हाला सांगायचा आहे बघा. साधा पण गुणी मनुष्य, बरोबर आहे. चल काय म्हटलेलं आहे, जमदग्नी. जमदग्नी म्हणजे काय होते, अतिशय रागीट मनुष्य, बरोबर आहे. अतिशय तापट मनुष्य म्हणजे 11वा रुद्र, ज्याला आपण काय म्हणतो 11वा रुद्र. म्हणजे अलंकारिक शब्द जेव्हा पाहतो ना आपण तर त्याला म्हणतात बघा जमदग्नीचा अवतार, ठीक आहे. तर हा येणार नाही, कारण इथं काय म्हटलंय, साधा पण गुणी मनुष्य म्हटलंय. भागुबे म्हणजे काय, तर भित्रा व्यक्ती, बरोबर आहे. हा सुद्धा येणार नाही बघा, ठीक आहे. नेक्स्ट बघा, उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा म्हटलं तर मूर्खपणाचा सल्ला देणारा, बरोबर आहे. इथं काय म्हटलंय, साधा पण गुणी मनुष्य, मग हा येणार का, नाही. राहिलं काय, मग आपण म्हणतो ना झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे कुठेही बोलून आपला अपमान करून घ्यायचा नाही, ठीक आहे. जिथं खरंच आपलं बोलण्याचं काम आहे तिथंच बोललं तर त्या ठिकाणी काय होतो, सन्मान होत असतो बघा. म्हणजेच काय, तर झाकले माणिक म्हणजे काय, तर साधा पण गुणी मनुष्य. बघा क आपलं बरोबर आहे, मग क ला शोधायचं बघा, फक्त क बरोबर. ऑप्शन नंबर काय येणार आहे, 3 मध्ये तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी येणार आहे बघा, ठीक आहे. चालेल मित्रांनो. बघा तुम्हाला मी मगाशी जे सांगितलेल्या बॅचेस बद्दल, त्यामधली जी एक बॅच आहे, ठीक आहे, जे रिसेंटली चालू झालेली आहे बघा, तर त्याबद्दल थोडं एक पुन्हा तुम्हाला एक रिमाइंडर देतो आहे, ठीक आहे. विदर्भ IAS अकॅडमीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल MPSC कंबाईन बघा इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्रित शिकवणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा मित्रांनो. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळत आहे, ठीक आहे. चालेल. तर बघा ही बॅच सुरू झालेली आहे बघा मित्रांनो 29 जून, ठीक आहे. म्हणजे रिसेंटली ही बॅच सुरू झालेली आहे बघा, 3 ते 4 दिवस या ठिकाणी झालेले आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर थोडं लवकर करावं लागेल, कारण या ठिकाणी शिकवणीला सुरुवात झालेली आहे बघा, ठीक आहे. चालेल मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील की ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही माध्यमामधून तुम्हाला क्लास जॉईन करता येईल बघा मित्रांनो. रेकॉर्डिंग लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील, ठीक आहे. त्यानंतर अभ्यासाचे नियोजन असेल किंवा वैयक्तिक 1-to-1 मेंटरशिप असेल ते तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे जे विश्लेषण आहे PYQ, ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सोबतच बघा जे अनुभवी शिक्षक आहे प्रत्येक विषयांसाठी, तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी शिकवणी केली जाईल, ठीक आहे. तर बघा पूर्व मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी, खूप सारे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे काय तर फायदेशीर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा, ठीक आहे. तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे की MPSC कंबाईनच्या माध्यमातून मला PSI व्हायचं आहे, मला STI व्हायचं आहे, मला ASO व्हायचं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर मित्रांनो तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी एक नवीन बॅच या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर याला काय करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे आणि आपली सीट कन्फर्म करायची आहे बघा मित्रांनो. चालेल मित्रांनो. बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचा बघा पाहिल्याच्या नंतर, ओके. आणि त्यानंतर बघा मित्रांना सुद्धा शेअर करा, ठीक आहे. पुढच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणाचे आणखी राहिलेले टॉपिक कव्हर करणार आहोत बघा, ठीक आहे. तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. थँक्यू सो मच.